महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनांचे उद्धारकर्ते, क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि या सर्व बहुजनवादी महापुरुष आणि महावीरांगणांना आपल्या मन मस्तिष्कामध्ये ठेवून या भारताचं भाग्य उजळवणाऱ्या, भारताचे भारत भाग्य विधाते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व बहुजनवादी महापुरुष आणि महावीरांगणांना मी नूरखा पठाण प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ईश्वर लिंबाजी ठाणनबी, विचारपीठावर उपस्थित माझ्या भगिनी भागवतकर ताई आणि सर्व मान्यवर, उपस्थित माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करत आहोत. ही जयंती साजरी करत असताना खरं तर या जयंत्या आपण का साजऱ्या करतो, त्यामागचा उद्देश काय असतो, तो डोळ्यासमोर ठेवून जर केलं तरच खऱ्या अर्थाने या महामानवांना अभिवादन होतं. आणि तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज या भव्यदिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल मी प्रथमतः आयोजकांचं विशेष कौतुक करतो. मी आल्यानंतर इथं बघितलं, अतिशय भव्यदिव्य असं स्टेज आहे, मांडणी आहे, समोर असा मोठा जनसमुदाय आहे आणि हे सगळं काही एका दिवसात जादूची कांडी फिरल्यासारखं झालेलं नाही आहे. यामागे गेल्या 2 महिन्यांची अखंड परिश्रम आहे आणि म्हणून मला खात्री आहे की विहाराचे जे पदस्थ आहेत, शिवाय या कार्यक्रमाचे जे कमिटी सदस्य आहेत, हे गेल्या 2 महिन्यांपासून या सगळ्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सातत्याने झटत आहेत आणि त्याचाच परिणाम आज एवढ्या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं साक्षीदार आपण सर्वजण होत आहोत. आणि म्हणूनच माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे का आपण ज्या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहोत त्यासाठी ज्या राबलेल्या परिश्रमाचे हात आणि पाय आहेत, त्यांच्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्याने त्यांचं कौतुक करावं. एवढ्याने त्यांचा थकवा जाणार तर नाहीच आहे, परंतु त्याची दखल आम्ही सगळेजण घेत आहोत, ही त्यामागची भूमिका आहे. निश्चितच आपण खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे की ज्यामुळे आम्हा सगळ्यांना या कार्यक्रमाचा आनंद घेता येतो. बंधू आणि भगिनींनो, मी सुरुवातीलाच तुम्हाला असं म्हटलं की महापुरुषांच्या कार्यांचा जर आपण गौरव केला, त्यांचे विचार समजून घेतले, त्यांचे कार्य समजून घेतले आणि ते जर का आपल्या व्यवहारामध्ये, रोजच्या जीवनामध्ये उतरवले, तरच खऱ्या अर्थाने आपण त्यांची जयंती साजरी केल्याचं समाधान आपल्याला मिळणार आहे. आणि हे एका दिवसात घडत नसतं, एका जयंतीमध्ये हे शक्य होत नाही. म्हणून आपल्याला सातत्याने दरवर्षी ह्या जयंत्या साजऱ्या करायच्या असतात आणि त्या महापुरुषांचे वेगवेगळे जे पैलू आहेत ते जाणून घेऊन त्याप्रमाणे आपल्या मार्गाला, आपल्या जीवन मार्गाला आकार द्यायचा असतो. आज आपण ज्या पद्धतीने आपल्या विहाराच्या माध्यमातून भागवताईंनी जो एक मोठा परिचय दिला की इथे कशा पद्धतीने वैचारिक गोष्टी घडतात, वैचारिक बांधवांना बोलवलं जातं आणि प्रबोधनात्मक कार्य केले जातात, यावरनं निश्चितच विहार हे नॉलेज सेंटर्स आहेत हे आपल्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. आपण या विहारांना केवळ धार्मिक स्थळं न बनवता त्यांना नॉलेज सेंटर बनवत आहात, या गोष्टीचं विशेष कौतुक आहे. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज आपण बाबासाहेब आणि भारतीय समाज म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी आपल्यासाठी कार्य केलेलं आहे, ते कार्य थेट कायद्याच्या चौकटीत बसून आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. त्या कार्याविषयी थोडक्यात का होत नाही, परंतु काही बाबी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु ही सुरुवात करत असताना मला तुम्हा सर्व बंधू भगिनींना एक नम्र विनंती अशी राहील की कोणीही इथे कृपया
मी एक पठाण आहे म्हणून एक मुस्लिम आहे आणि ऐकणारा मी एक बौद्ध आहे किंवा मी एक हिंदू बांधव आहे किंवा मुस्लिम बांधव आहे, या नजरेतून कृपया कोणीही ह्या गोष्टीकडे बघायचं नाहीये. बघताना फक्त एकच गोष्ट डोळ्यासमोर सगळ्यांनी ठेवायची आहे का एक भारतीय बोलतोय आणि फक्त दुसरा भारतीय ऐकतोय. कोणीही भावनिक अँगलने, धार्मिक अँगलने या सगळ्या गोष्टींकडे बघायचं नाही. कारण आज आम्ही ज्या महापुरुषाला समजून घेणार आहोत त्या महापुरुषाला कुठली जात नसते, धर्म नसतो, ते राष्ट्रपुरुष असतात. त्यांच्या समोर फक्त अखंड मानव जात ही एकच जात असते. आपण मानव आहोत याच भावनेतून आपण हा विचार घ्यायचा आहे. आणि या महामानवाने जी अप्रतिम कृती आपल्याला दिलेली आहे, आपल्या देशाला मोठे जे वरदान दिलेलं आहे ते वरदान म्हणजे हे भारतीय संविधान आहे. हे संविधान हा काही धर्मग्रंथ नाहीये, हा राष्ट्रग्रंथ आहे. ज्या राष्ट्राचा मी नागरिक आहे त्या राष्ट्रग्रंथाला एक भारतीय म्हणून समजून घेण्यासाठी तुम्ही, मी, आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत. एवढीच भूमिका तुम्ही डोळ्यासमोर ठेवायची आहे आणि आजच्या या मार्गदर्शनाच्या संदर्भामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. बंधू आणि भगिनींनो, माझा एकदम सिंपल प्रश्न आहे तुम्हाला. हे पुस्तक आतापर्यंत किती जणांनी बघितलेलं आहे? जरा हात वरती कराल काय? वा, खूप मोठ्या संख्येने इथे माझे बांधव असे उपस्थित आहेत की ज्यांनी हे पुस्तक बघितलेलं आहे. आणि काहीही काळजी करू नका, मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारणार नाहीये. काय विचारू? काळजी करू नका. बघितलेलं आहे, पण फक्त स्वतःच्या मनाला विचारून सांगा की याच्यातले सुरुवातीचे फक्त 20 पानं किती जणांनी जाणून घेतलेले आहेत? माझा प्रश्न काय लक्षात येतोय? जाणून घेतलेले आहेत मी असं बोललोय. तुमच्यापैकी अनेकांनी हे पुस्तक 50 वेळा वाचलं असेल, काहींचं पाठही असेल, काहींच्या अनुच्छेदांच्या नंबरनुसार ते बऱ्यापैकी माहिती असेल. पण मी तुम्हाला वाचलंय का हा शब्द नाही विचारलेला आहे, लक्षात घ्या. माझा प्रश्न असा आहे की काय याच्यातले पहिले सुरुवातीचे 20 पानं जे आहेत ते किती जणांनी जाणलेले आहेत? जाणलेले आहेत. हा, व्हेरी गुड. टाळ्या होऊन जाऊ देत माझ्या या भावासाठी. हा, मी जाणलेले हा शब्द का वापरला माहिती का? कारण हे जे संविधान आहे बांधवांनो, हे काही साधं सुद्धा पुस्तक नाहीये, हे काही मामूली पुस्तक नाहीये, लक्षात घ्या. का असं म्हणतोय की बरेच जण असं समजतात की संविधान म्हटल्यानंतर त्यांना मानणारा एक वर्ग आहे, न मानणारा दुसरा वर्ग आहे. परंतु माझ्या दृष्टिकोनातून संविधानाच्या बाबतीत हे वास्तव नाहीये. तुम्ही संविधान मानता की नाही मानता याच्याने काही फरक पडत नाही, लक्षात ठेवा. हा, तुम्ही संविधान जाणता की नाही जाणता याच्याने मात्र खूप मोठा फरक पडतो. का मी असं बोलतोय? मी खूप जबाबदारीने बोलतोय, लक्षात घ्या. मी असं म्हटलं की तुम्ही संविधान मानता की नाही मानता, हा, हे महत्वाचं नाही. का महत्वाचं नाहीये? कारण तुमच्या मानण्याने काही फरक पडत नाही. का फरक पडत नाही? तर हे संविधान जे आहे हे साधं सुद्धा पुस्तक नाही. हे ह्या देशाच्या संदर्भात नक्की काय काम करतं हे पहिल्यांदा समजून घ्या आणि मग जाणणं आणि मानणं या दोघांपैकी काय महत्वाचं आहे ते तुम्ही स्वतः ठरवा. पहिल्यांदा मुद्दा लक्षात घ्या की संविधान काय काम करतं माहिती का तुम्हाला? हे काम असं करतं की या देशाच्या कायदेमंडळाची स्थापना करतं. या देशाची कायदेमंडळाची स्थापना करतं, हे लक्षात घ्या. कायदेमंडळ म्हणजे काय? तर अगदी ग्रामपंचायतीच्या सभेपासून, महानगरपालिकेच्या सभेपासून ते थेट संसदेपर्यंत ही जी यंत्रणा आहे, ही यंत्रणा जी काही निर्णय घेते, या निर्णयाच्या बाबतीमध्ये त्यांनी जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते नेमके काय घ्यायचे आहेत, कोणत्या चौकटीत घ्यायचे आहेत, ती चौकट कोण निर्धारित करतं? हे संविधान निर्धारित करतं. म्हणजे देशामध्ये जेवढे कायदे बनतात, जेवढ्या योजना लागू होतात, त्या सगळ्याच्या सगळ्या काही माझ्या मनात आलं, राज्यकर्त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी करून टाकलं असं नसतं भावांनो आणि बहिणींनो. त्या सर्वांनी या ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सगळ्यांनी काय काम करावं याची संपूर्ण जी काही निश्चिती आहे ती या संविधानाने केलेली आहे. त्यांनी कोणत्या अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी
पावलं उचलावीत, कायदे बनवावेत, योजना आणाव्यात, या सगळ्या गोष्टी हे संविधान निश्चित करतं. म्हणजे या देशाचे कायदेमंडळ, त्यांचे अधिकार, त्यांची कर्तव्य, त्यांच्या मर्यादा, त्यांचे अधिकार, या सगळ्या गोष्टींची निश्चिती हे संविधान करतं. त्यानंतर हे संविधान काय करतं, तर आता कायदे मंडळाने जे कायदे बनवलेले आहेत, ज्या योजना आणलेल्या आहेत, त्यांची प्रत्यक्ष ग्राउंडवर अंमलबजावणी करण्यासाठी जे कार्यकारी मंडळ लागतं, त्या कार्यकारी मंडळाची निश्चिती सुद्धा कोण करतं, हे संविधान करतं. म्हणजे अगदी शिपाईपासून सचिवापर्यंत किंवा ग्रामपंचायत सदस्यापासून नगरपालिकेच्या नगरसेवकापासून ते थेट राष्ट्रपती पदापर्यंत ही जेवढी यंत्रणा, कायदे मंडळाने जे काही कायदे बनवलेले आहे, योजना आणलेल्या आहेत, त्यांच्या अंमलबजावणीसाठी जी काही यंत्रणा काम करते, त्या यंत्रणेची सुद्धा निश्चिती कोण करतं, तर हे संविधान करतं. त्यांच्या अधिकारांची सुद्धा निश्चिती कोण करतं, हे संविधान करतं. त्यांच्या मर्यादांची सुद्धा निश्चिती कोण करतं, हे संविधान करतं. म्हणजे या देशाचं कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, या संदर्भातलं सगळं काही दिशादर्शन कोण करतं, हे संविधान करतं. आणि सोबतच आणखीन यापेक्षा आणखीन मोठं काम काय करतं हे संविधान, तर या देशाच्या न्यायमंडळाची स्थापना करतं. म्हणजे तुम्ही जर का बघितलं, अगदी तालुका न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत जिथे आपल्या सगळ्यांना न्याय दिला जातो, या सगळ्या गोष्टींची निश्चिती म्हणजे या न्यायपालिकेचे कार्य, त्यांचे अधिकार, त्यांच्या मर्यादा, या सगळ्या गोष्टींची निश्चिती कोण करतं, हे संविधान करतं. म्हणजे याचा अर्थ की सर्वसामान्य एखादा देश सुरळीतपणे चालावा, प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करावा, तिथल्या कोणत्याही व्यक्तीवरती अन्याय होऊ नये म्हणून त्या देशाच्या कायदे मंडळाची, कार्यकारी मंडळाची आणि न्याय मंडळाची, या तिन्ही मंडळांची स्थापना करणं, त्यांचे अधिकार निश्चित करणं, त्यांच्या मर्यादा निश्चित करणं, सोबतच त्यांच्यातला परस्पर संबंध सुद्धा निश्चित करणं, हे सगळं काम जर कोण करत असेल तर त्या देशाचं संविधान करतं. आणि आपल्या देशाचं हे काम कोण करतं, तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे या देशाचं संविधान निर्मिलेलं आहे, ते संविधान हे कार्य करतं, हे लक्षात घ्या. म्हणून हे संविधान आम्हाला मान्य अगोदर जाणणं खूप महत्वाचं आहे. का असं म्हटलं मी, कारण तुम्ही नाही मानलं तरी काय फरक पडत नाही, कारण याच्याने जी काही यंत्रणा काम करते ती तर याच्या चौकटीतच करते आहे. कायदे मंडळ काम करते, कार्यकारी मंडळ काम करते, न्याय मंडळ काम करते. पण जाणणं का महत्वाचं आहे, तर हे तिन्ही मंडळ जी आहेत, तर ती तिन्ही मंडळ भागवतकर मॅडम कुणासाठी काम करताय, कुणासाठी काम करताय, कुणासाठी काम करताय, माझ्यासाठी काम करतायत. वैयक्तिक एका युनिट भारतीय म्हणून माझ्यासाठी हे काम करतायत. एक गोष्ट लक्षात ठेवा, या संविधानाने तुमचा, माझा, प्रत्येकाचा एक युनिट म्हणून विचार केलेला आहे. समाज म्हणून विचार केलेला नाही, जात म्हणून विचार केलेला नाही, धर्म म्हणून विचार केलेला नाही, तर प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिशः एक युनिट म्हणून विचार केलेला आहे. म्हणून हे संविधान प्रत्येक भारतीयाच्या दृष्टिकोनातून त्याला सन्मानजनक तथा प्रतिष्ठापूर्वक जीवन जगता यावं म्हणून सगळ्या गोष्टींची स्थापना करतं, नियोजन करतं, नियंत्रण ठेवतं. आणि म्हणून जर का आम्हाला ह्या सगळ्या संपूर्ण स्वातंत्र्याचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी नक्की माझ्या देशाचा मूलभूत कायदा काय आहे तो मला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ते केवळ वाचून होणार नाही, तर ते जाणून घेतल्यानंतर कळणार आहे. हे असं मी का म्हणतोय, हे पुढील विवेचनावरनं तुमच्या लक्षात येईल. आता हे एवढं महत्वाचं जे दस्तऐवज आहे की जे आपल्या देशातल्या कायदे मंडळाची स्थापना करते, कार्यकारी मंडळाची स्थापना करते, न्याय मंडळाची स्थापना करता आहे, असं पुस्तक तुम्हाला काय वाटतं, काय सहजासहजी तयार होत असेल का? हेच नाही तर जगातलं कुठलंही संविधान जर तुम्ही म्हटलं तर ते कधी सहजासहजी तयार होत नाही. ते तयार होण्यामागे प्रचंड मेहनत असते, संघर्ष असतो. त्या समाजामध्ये, त्या देशामध्ये घडलेले जे काही संघर्ष आहेत
क्रांती आणि प्रतिक्रांती आहेत, सामाजिक संघर्ष असतील, राजकीय संघर्ष असतील, या सगळ्यांच्या एकत्रित विचारामधून त्या त्या देशाचं संविधान निर्माण होत असतं. आता आपण जर का आपल्या देशाच्या संविधानाविषयी विचार केला तर भावांनो आणि बहिणींनो, इतर देशांच्या तुलनेमध्ये आपल्या भारतीय संविधानाला जरा जास्तीचा संघर्ष करावा लागलेला आहे. का संघर्ष करावा लागलाय ते आपण पुढे बघूया. पहिल्यांदा मला एक सांगा की हे संविधान साधारणतः किती कालावधीमध्ये तयार झालेलं आहे? हा, काय सांगाल? किती कालावधीमध्ये तयार झालंय? किती कालावधी? 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस है ना. त्यातही काही ठिकाणी 17 दिवस पण म्हटलं जातं. 17 का 18? हां, ठीक आहे. 17 की 18 आपण सर्वसाधारणपणे 3 वर्ष म्हटलं तर चालेल का? हां, म्हणजे हा विषय संपेल इथं है ना. आपल्या सगळ्यांना असं वाटतं की आपल्या देशाचं संविधान हे सर्वसाधारणपणे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसात तयार झालं. परंतु भावांनो आणि बहिणींनो, वस्तुस्थिती अशी आहे की या कालावधीमध्ये फक्त याला कायद्याच्या चौकटीत बसून आपल्या समोर मांडण्यात आलं. परंतु या संविधानाची निर्मिती मात्र एवढ्या लिमिटेड कालावधीमध्ये झालेली नाही. या संविधानाची निर्मिती तब्बल 2500 वर्षांची आहे आणि या 2500 वर्षांमध्ये आपल्या वेगवेगळ्या महापुरुषांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये आपल्या या संविधानातील वेगवेगळ्या अनुच्छेदांची निर्मिती केलेली आहे, त्यातल्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत आणि या सगळ्यांचा अभ्यास जर कोणी केला असेल तर तो केला होता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तुम्ही म्हणाल कसं काय हे सगळं काय असं? आम्ही तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसच ऐकलेले आहेत. हे 2500 वर्ष कुठून आलेत? तर कुठून आले ते आपण समजून घेऊया. त्याच्यावरनं आपल्या लक्षात येईल की या संविधानाला जाणून घेणं हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठी हे संविधान किती महत्त्वाचं आहे. मी हिंदू आहे की मुस्लिम आहे की बौद्ध आहे हे महत्त्वाचं नाही. मी एक भारतीय आहे आणि एक भारतीय म्हणून माझा जो राष्ट्रग्रंथ आहे तो माझ्यासाठी कसं वर्कआउट करतं हे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, या संविधानाच्या बाबतीमध्ये आपण नेहमी ऐकलेलं आहे की हा जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे, याच्यापेक्षा मोठं संविधान नाही, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही भारतात आहे वगैरे वगैरे वगैरे. पण ते आता आहे, वास्तव आहे का फक्त बोलण्यासाठी आहे की काय कसं आहे ते तुम्ही तुमचं ठरवा. मुद्दा एकच आहे की आपण जेवढ्या अभिमानाने सांगतो की आमचं संविधान हे जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे, मला असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त जर का अभिमानाने सांगण्याची गोष्ट कोणती असेल तर ती ही आहे की आमचं संविधान जगातलं असं संविधान आहे की जे मूल्यांवर आधारित आहे. आपलं संविधान हे मूल्यांवर आधारित आहे आणि ती मूल्य कोणती माहिती का तुम्हाला? ती मूल्य आहे अक्षरशः निसर्ग नियम जे आहेत, निसर्ग ज्या मूल्यांवर काम करतं ती मूल्य या संविधानाचा पाया आहे. ती मूल्य आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. आणि या 4 मूल्यांची जर का जगाला सगळ्यात अगोदर कोणी ओळख करून दिली असेल तर ती ओळख करून दिलेली आहे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांनी. म्हणजे या संविधानाचा पायाच मुळात 2500 वर्षांपूर्वी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांनी टाकून दिला. असं मी म्हटलं की लगेच इथे एक धर्माची चौकट तयार होऊन जाते, लोक लगेच जातीच्या अँगलने बघायला लागतात. काही गरज नाहीये, सांगणारा पठाण आहे एवढं लक्षात ठेवा फक्त. मला कुठलाही भावनिक टच नाहीये, मी कुठल्याही भावनिकतेने बोलत नाहीये. मी जे काही मांडण्याचा प्रयत्न करतोय ते अभ्यासातून मांडण्याचा प्रयत्न करतोय. कोणत्याही महापुरुषाला कधीही जात नसते, धर्म नसतो. हे सगळे महापुरुष नेहमी अखंड मानव जातीसाठी काम करतात. त्यांचा एवढा संकुचित दृष्टिकोन नसतो आणि म्हणूनच ते महापुरुष असतात. आणि आम्ही फक्त मानव का असतो? आम्ही फक्त एक व्यक्ती का असतो? कारण आम्हाला जात असते आणि आम्ही त्या सगळ्या महापुरुषांना जातीच्या चौकटीत बघत असतो. तथागत म्हटले की लगेच एक जात आली, बाबासाहेब म्हटले की जात आली, छत्रपतींचं नाव घेतलं की लगेच जात आली. म्हणजे आम्ही एवढे संकुचित आहोत की आम्ही या महापुरुषांच्या कार्याला न बघता कशाला बघतो? त्यांच्या जातीला बघतो.
आणि तिथंच आपल्या भारतीयांचा सगळ्यात मोठा गोंधळ होतो. हे लक्षात घ्या. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांपासून गाडगे बाबांपर्यंत जेवढ्याही महापुरुषांची वैचारिक परंपरा आली, ही परंपरा जातीची नव्हती. ही परंपरा लक्षात ठेवा विचारांची होती. अहो एकच उदाहरण देतो आणि पुढे जातो. जे आपले तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. मला तुमच्यापैकी कोणीही सांगावं की या दोन महापुरुषांची तरी जात एक होती का? माझा प्रश्न लक्षात येतोय सगळ्यांच्या? अहो वर्ण तरी एक होता का यांचा? एक क्षत्रिय वर्णाचे आहेत, स्वतः राजे आहेत, तर दुसऱ्यांचा जन्म त्यावेळेच्या तथाकथित शूद्र वर्णामध्ये झाला. म्हणजे हे दोन महापुरुष तरी एका जातीचे तर सोडा, पण एका वर्णाचे तरी आहेत का? नाही. परंतु तरीही आज आपल्याला सगळ्यांना आदरस्थानी आहेत का? त्यांच्या जातीमुळे नाही, त्यांनी केलेल्या वैचारिक क्रांतीमुळे आज आपल्याला ते सगळे आदरस्थानी असतात. हीच क्रांती, वैचारिक केलेलं कार्य, हेच फक्त आपण प्रत्येकाने प्रत्येक महापुरुषाचं डोळ्यासमोर ठेवायचं आहे. त्यांच्या जातीला, त्यांच्या धर्माला बघायचं नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच या संविधानाचा पाया मी जेव्हा असं म्हणतोय की 2500 वर्षांपूर्वी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांनी केला, त्यावेळेला फक्त एवढंच लक्षात घ्या की मी जी भाषणाची सुरुवात करताना तुम्हाला म्हटलं केवळ शांतीचा नव्हे तर क्रांतीचा देखील. म्हणजे या जगात अगोदर विषमतेच्या विरोधात जर कोणी क्रांती केली तर ती क्रांती महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांनी केली. या क्रांतीमधूनच त्यांनी या देशाच्या संविधानाचा पाया रचला. याच पायावरती पुढे आपल्या इथे ज्या काही क्रांत्या आणि प्रतिक्रांत्या होत गेल्या, त्या सगळ्यांचं नेतृत्व करणाऱ्या आपल्या बहुजनवादी महापुरुषांनी वेगवेगळ्या कालखंडात या वेगवेगळ्या अनुच्छेदांना आकार दिला. पुढे तथागतांच्या क्रांतीवरती प्रतिक्रांती झाल्यानंतर आपल्या भारतात संत परंपरांनी पुन्हा क्रांती केली. अगदी चक्रधर स्वामींपासून ते गाडगे बाबांपर्यंत प्रत्येक संताने समाजामध्ये समता आणि बंधुतेची मूल्ये पेरली. समता आणि बंधुता. आपल्या सगळ्यांना वारकरी संप्रदाय सगळ्यांना माहिती असेल. वारकरी संप्रदायामध्ये कधी कुणाची जात धर्म बघितलं जात नाही. त्यात प्रत्येक धर्माची सुद्धा संत, जातीची सुद्धा संत झाल्याचे आपल्याला माहिती आहे. अगदी शेख मोहम्मद नावाचे सुद्धा संत या वारकरी संप्रदायामध्ये आहे. अशा वेळेला यांनी समता आणि बंधुतेचा विचार मांडला. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की वारकरी बांधव एकमेकांना माऊली संबोधतात. ऐकलं असेल ना सगळ्यांनी? माऊली संबोधतात. इथं कोणाची जात नसते, कोणता धर्म नसतो. हीच समतेची रुजवणूक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातलं जे पहिलंच आपला मूलभूत अधिकार आहे समानतेचा अधिकार, अनुच्छेद 14 ते 18 मधून मांडली. म्हणजे समतेचा जो विचार होता तो विचार संतांनी आपल्या संविधानामध्ये मांडला. पुढे याच विचारांवरती पुढे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची स्थापना केली, त्यावेळेला सुद्धा पहिल्यांदा त्यांनी हे लक्षात घेतलं की आमच्यामध्ये एकतेची भावना का निर्माण होत नाही, तर आमचा भारतीय समाज हा केवळ वर्ण व्यवस्थेतच नव्हे तर उतरंडीच्या आधारावर असलेल्या जात व्यवस्थेमध्ये पण आहे. आणि मग प्रत्येक जात ही वेगवेगळी आहे आणि ते आपल्याला एकमेकांपासून वेगळं समजतात. ही वेगळीक जी आहे त्या वेगळीकतेमुळेच आपल्यामध्ये असलेल्या दुफळीमुळे सातत्याने परक्यांनी आपल्यावर आक्रमण केलं आणि आम्ही सातत्याने इतरांचे गुलाम राहिलो. हीच भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखली आणि त्यांनी सगळ्या 18 पगड जातींना, सगळ्या त्या रयतेच्या राज्यातल्या सगळ्या लोकांना एक ओळख दिली आणि एका मापात सगळ्यांना आणलं. ती ओळख होती मावळा. मावळा हा शब्द सगळ्यांनी ऐकला असेल. आजही हिंदू असू देत किंवा मुस्लिम असू दे किंवा बौद्ध असू दे, छत्रपतीचा मावळा म्हणताना आपली छाती अशी भरून येते की नाही येते? प्रत्येकाला अभिमान वाटतो की नाही वाटतो सगळं सांगताना? म्हणजे ही जी भावना होती, ही भावना त्यांनी त्यावेळेला सगळ्या समाजामध्ये निर्माण केली आणि सगळ्यांना एका मापात आणलं, एकता त्यांच्यामध्ये पेरली. आता या मावळा शब्दातून कुठल्या जातीचा, धर्माचा उल्लेख होतोय का तुम्हाला? काही आयडेंटिफाय होतोय का? असं काही असं होत नाही. हीच भूमिका विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखली आणि त्यांनी आपल्या सगळ्या भारतीयांना
एक ओळख देण्याचा प्रयत्न केला आणि ती ओळख होती आम्ही भारताचे लोक. म्हणजे आम्ही कोण आहोत? सगळे फक्त आणि फक्त भारतीय आहोत. हा ग्रंथ काय सांगतो? तुमची जात कोणती असू दे, तुमचा धर्म कोणताही असू दे, परंतु तुम्ही कोण आहात? प्रथमतः फक्त आणि फक्त भारतीय आहात आणि अंतिमतः सुद्धा तुम्ही कोण आहात? तर फक्त आणि फक्त भारतीयच आहात. मधल्या काळात मग तुम्ही हिंदू असाल, बौद्ध असाल, मुस्लिम असाल, व्हॉट एव्हर जे काही असाल ते तुमचं वैयक्तिक असाल, पण तुम्ही जेव्हा या देशाचे नागरिक म्हणून असाल तेव्हा फक्त आणि फक्त तुम्ही भारतीय असाल आणि हा तुमचा राष्ट्रग्रंथ असेल. एवढी एकच ओळख आपल्याला मिळाली. मग मला सांगा, मावळा आणि आम्ही भारतीय लोक हे दोन्ही शब्द तुम्हाला समानार्थी वाटत नाहीत का? म्हणजे या आम्ही भारताचे लोक या शब्दाची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी मांडली. सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं रयतेचं राज्य म्हटलं गेलं. म्हणजे हे खूप विशेष आहे की एका राजाचं राज्य हे रयतेचं राज्य म्हणवलं जातं. मुद्दा येतोय का लक्षात? हा विरोधाभास वाटत नाही का तुम्हाला? म्हणजे कुठेतरी लोकशाहीची जी संकल्पना होती ती संकल्पना रयतेचं राज्य म्हणजे प्रजेचं राज्य म्हणजे प्रजासत्ताक राज्य ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात रुजली. सोबतच त्यांनी लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली. लोककल्याणकारी राज्य तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे की अगदी त्यांचं सैनिकांना आदेश होता की तुम्ही जर का समजा युद्धावर जरी गेलात तरी शेतकऱ्याच्या काडीला सुद्धा शेतातल्या धक्का लागणार नाही याची तजवीज तुम्ही करायची आहे, त्याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. म्हणजे लोकांचं कल्याण आणि त्यासाठी हे राज्य आहे याचं भान ठेवून ते राज्य होतं. हीच लोककल्याणकारी राज्याची संकल्पना या संविधानाच्या भाग 4 मध्ये मांडून आपल्या भारताला एक लोककल्याणकारी राज्य बनवण्याचं काम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणजे अगदी आपल्या संविधानाचा भाग 4 जो आहे तो अनुच्छेद 36 ते 51 मध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज म्हणजे राज्य धोरणांची नीती निर्देशक तत्व या संदर्भातली मांडणी करतं. आणि यामध्ये राज्याने म्हणजे शासनकर्त्यांनी नेमकी कोणती धोरणं राबवावीत, कोणत्या योजना आणाव्यात, कोणत्या विषयावर काम करावं या संदर्भातलं संपूर्ण दिशादर्शन या भाग 4 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे लोककल्याणकारी राज्याची संकल्पना जी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात मांडलेली होती, अंगीकारलेली होती, तीच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवली. यानंतर तुम्ही बघितलंय की पुढे या सामाजिक स्वातंत्र्य लढ्याची जी धुरा आहे ती महात्मा फुले आणि सावित्रीमाईंच्या हाती आली. आणि त्यांनी त्यावेळेला आपल्या सगळ्यांना फक्त असं वाटतं की महात्मा फुले म्हणजे फक्त महिलांसाठी शिक्षण त्यांनी सुरू केलं किंवा महिलांच्या शाळा उघडल्या, एवढ्या पुरतंच त्यांचं शिक्षण किंवा एवढ्या पुरतंच त्यांचं कार्य आहे का? काय वाटतं तुम्हाला? एवढ्या पुरतंच कार्य आहे का त्यांचं? ऐकलंय का तुम्ही? एवढ्या पुरतं त्यांचं कार्य नाही. तर त्यांनी समाजातल्या वंचित घटकांसाठी काम केलं, कामगारांसाठी काम केलं, शेतकऱ्यांसाठी काम केलं. या सगळ्या समाज घटकांसाठी महात्मा फुले यांनी सातत्याने कार्य केलं आणि त्यांनी ज्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या सगळ्या अपेक्षांना त्यांना गुरु मानणारे त्यांचे शिष्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थेट कायद्याच्या चौकटीत बसून प्रत्यक्षात उतरवल्या. एकच उदाहरण देईल. 1882 ला जेव्हा महात्मा फुले हंटर कमिशन समोर सगळ्या बहुजन पुरुषांना, मुलांना, सगळ्यांना मोफत व सक्तीचं शिक्षण मिळावं यासाठी जे निवेदन देत होते त्याच वेळेला या संविधानातल्या अनुच्छेद 45 जे शिक्षणाचं बोलतं ते आता 86व्या घटना दुरुस्तीने अनुच्छेद 21 चा खंड क म्हणून मूलभूत अधिकार बनवण्यात आला. त्या अनुच्छेदाची निर्मिती होत होती. याच चळवळीमध्ये पुढे ज्या वेळेला सामाजिक स्वातंत्र्य लढ्याची धुरा राजर्षी शाहू महाराजांकडे आली तेव्हा त्यांनी ज्या पद्धतीच्या उपाययोजना आपल्या राज्यकारभारात केल्या त्यावरून अनेक आर्टिकल्सनी या संविधानामध्ये आकार घेतला. एकच उदाहरण सांगेल की आरक्षणासंदर्भातलं जे अनुच्छेद 15 आहे, 16 आहे याची निर्मितीच मुळात 1902 मध्ये जेव्हा राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये बहुजन समाजाला जे 50% आरक्षण दिलं होतं त्याच वेळेला त्याचा त्या आकार त्या संविधानाच्या अनुच्छेदाने घ्यायला सुरुवात केली होती. अरे एवढंच नव्हे तर अनुच्छेद
अनुच्छेद 17 भागवताई जो अनुच्छेद 17 अस्पृश्यते संदर्भात बोलतो, आपणास काय वाटतं का त्या 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसात ती संकल्पना सुचली असेल का? त्या दरम्यानच ती मांडणी करावी असं वाटलं असेल का? नाही. त्याच्या मागची भूमिका होती, अरे या अनुच्छेद 17ची पार्श्वभूमीच मुळात कधी तयार झाली होती, तर ज्या क्रांतीभूमीतून मी आलो आहे त्या महाडला 20 मार्च 1927ला जेव्हा चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला, त्याच वेळेला या अनुच्छेद 17ची मांडणी आकार घेत होती. म्हणजे आपल्या वेगवेगळ्या महापुरुषांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये या संविधानाच्या वेगवेगळ्या अनुच्छेदांना आकार दिला. एवढंच नव्हे तर मॅडम सर सर्वांना मी सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांना असं वाटतं की संविधान म्हटल्यानंतर एखाद्या विशिष्ट धर्मासंदर्भातच आहे की काय, आमच्या धर्माशी त्याचा काही वैर आहे की काय, तर असं अजिबात नाही. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मुद्दा लक्षात घ्या की ज्यावेळेला त्यांनी धर्मांतराची जेव्हा घोषणा केली होती त्यावेळेला कोणत्या धर्मात जायचं हे बघण्यासाठी अगोदर त्यांनी सर्व धर्मांचा खूप बारकाईने अभ्यास केला होता आणि त्यांच्या असं लक्षात आलेलं होतं की प्रत्येक धर्मामध्ये काही ना काही खूप चांगल्या गोष्टी आहेत, एखाद दोन निगेटिव्ह बाबी असू शकतात, कोणती गोष्ट कधीच परिपूर्ण नसते, परंतु प्रत्येक धर्मात खूप चांगल्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या धर्मांचा विचार करून, कारण या देशामध्ये सगळे धर्मीय राहणार होते आणि त्यांना जर काही एक राष्ट्रग्रंथ द्यायचा आहे तो त्या धर्माचा आदर करणारा सुद्धा असावा, म्हणून त्यांनी प्रत्येक धर्मामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या सगळ्या त्यांनी स्वीकारल्या. उदाहरण द्यायचं ठरलं तर आमचा जो महान हिंदू धर्म आहे त्या धर्मातली सुद्धा वसुधैव कुटुंबकम नावाची जी संकल्पना आहे, जी बंधुत्वाची संकल्पना आहे, ती या संविधानामध्ये आहे. इस्लाम धर्मामध्ये सुद्धा जी बंधुता आहे, समता आहे. तुम्हा सगळ्यांना कदाचित कल्पना नसेल किंवा असेलही की इस्लाम धर्मियांमध्ये जेव्हा तुम्ही नमाजला जाता त्यावेळेला राजा आहे की रंक असं बघून त्याला समोरची किंवा मागची जागा दिली जात नाही. म्हणजे इथं एक व्यक्ती एक मूल्य असतं की जो पहिले येईल त्याला ती जागा असते. सोबतच सगळी लोक एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे असतात. म्हणजे ही जी काही व्यक्तीची मूल्य जपण्याची जी प्रवृत्ती आहे तीच वृत्ती बाबासाहेबांनी हेरली आणि त्या माध्यमातून समता आणि बंधुता याच्यामध्ये पेरली. सोबतच माझे ख्रिश्चन बांधव, सेवा हा किती मोठा सेवाभाव आहे त्यांच्यामध्ये. आजही तुम्ही जर बघितलं, तुम्ही जेव्हा दवाखान्यात जातात त्यावेळेला तिथं काम करणारे जे काही बांधव असतात त्यांना तुम्ही सिस्टर आणि ब्रदर म्हणतात, बरोबर आहे ना? सिस्टर आणि ब्रदर म्हणतात ना. कुठून आला हा शब्द? म्हणजे ज्या मिशनरीज होत्या त्या ज्या पद्धतीने सेवा करायच्या, म्हणजे बहिणीसारख्या सेवा करायच्या, म्हणून त्यांना आम्ही सिस्टर म्हणायचो. म्हणून आजही आरोग्या संदर्भामध्ये आमची सेवा करणाऱ्याला आम्ही सिस्टर म्हणतो. म्हणजे ही जी काही सेवाभाव आहे तो सेवाभाव सुद्धा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी या संविधानाच्या माध्यमातून मांडला. मी असं प्रत्येक धर्माचं तुम्हाला सांगू शकतो की त्यातल्या कितीतरी बाबींचा विचार करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाची निर्मिती केली. मग असं संविधान हे मला सांगा, हे केवळ एका जातीपुरतं, एका धर्मापुरतं किंवा एखाद्या विशिष्ट वर्गापुरतं मर्यादित आहे का? काय वाटतंय तुम्हाला? अशा पद्धतीचं काही आहे का? अजिबात नाही. परंतु जे चित्र समाजामध्ये आहे ते मात्र खरोखर वेदनादायी आहे. परंतु ते चित्र बदलवण्याचं काम आज माझे बौद्ध बांधव करतायत. इथं मी स्पष्ट बौद्ध बांधव असं म्हणेल. याबद्दल मला खरं तर आनंद वाटतो, कारण या धर्मग्रंथाच्या बाबतीमध्ये आपण आपापल्या धर्मातली सगळे बांधव आपापल्या पद्धतीने प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवतात, परंतु राष्ट्रग्रंथाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रबोधनात्मक कार्य करण्याचं काम माझे बौद्ध बांधव करून सगळ्यांमध्ये राष्ट्रीयतेची भावना निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतात. याचा मला विशेष आनंद वाटतो. हेच काम जेव्हा माझ्या प्रत्येक भारतीय समाजामध्ये होईल, जिथे प्रत्येक ठिकाणी या सगळ्या आपल्या राष्ट्रग्रंथाला जाणून घेऊन त्या पद्धतीची व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न होतील, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने काही एक गोष्ट लक्षात घ्या की या संविधानाच्या माध्यमातून जी क्रांती बाबासाहेबांनी इथं घडवलेली आहे ती क्रांती यशस्वी होणार आहे. आता संविधान काय आहे, ते काय काम करतं, कसं निर्माण झालेलं आहे हे जाणून घेतल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की या संविधानाने नक्की काय केलेलं आहे. प्रश्न पडतो ना, कशासाठी आम्हाला संविधान जाणून घ्यायचं आहे? तर भावांनो आणि बहिणींनो, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. या संविधानाच्या माध्यमातून आपल्या सर्व बहुजनवादी महापुरुषांनी एक खूप मोठी क्रांती केलेली आहे. आणि ही क्रांती केवळ राजकीय स्वरूपाची नाही. आम्ही नेहमी असा विचार करतो की संविधान म्हटल्यानंतर फक्त राज्यकर्ते
आणि त्यांनी कसा राज्यकारभार करावा तेवढंच, किंवा मग फक्त आरक्षण आणि एवढ्यापुरतं मर्यादित, असा विषय नाही. तर संविधान याने काय काम केलेलं आहे हे जाणून घेतल्यानंतर तुमचा सुद्धा विचार बदलतो की बघा, मी फक्त तुमच्या समोर काही मुद्दे मांडणार आहे, बाकी मी तुमच्यावर सोडतो की या संविधानाने आपल्या भारतामध्ये क्रांती केली की नाही केली. या संविधानाने आपल्या भारतात केवळ राजकीय नव्हे तर भाऊ सामाजिक आणि आर्थिक अशा तीन क्षेत्रामध्ये अभूतपूर्व क्रांती केलेली आहे. आता क्रांती कशाला म्हणतात हे थोडक्यात समजून घ्या की अशी एक व्यवस्था असते की ज्या व्यवस्थेमध्ये मुठभर लोकांच्या हातात सगळी सत्ता केंद्र असतात आणि बाकीची जी काही समाज व्यवस्थेमधली लोक असतात ते या मुठभर लोकांच्या मेहरबानीवर जगत असतात. म्हणजे त्यांनी जर जगवलं तर जगतात, त्यांनी मारलं तर मरतात, अशा पद्धतीची व्यवस्था असते. आणि मग ही व्यवस्था उलटून टाकण्यासाठी काही क्रांतिकारी उभे राहतात आणि मग ही मुठभर लोकांच्या हातात असलेली सत्ता ती त्यांच्याकडनं घेऊन सगळ्यांमध्ये समसमान वाटली जाते. म्हणजे अगदी यांच्याकडून घेतली म्हणजे यांना शक्तिहीन केलं जात नाही, यांना सुद्धा अधिकार तेवढेच असतात, परंतु हे अधिकार सगळ्यांना समसमान असतात. म्हणजे कोणी मोठा नसतो, कोणी लहान नसतो, अशा पद्धतीची जी व्यवस्था केली जाते तिला क्रांती म्हणतात. मग या संविधानाच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती केली का नाही केली ते तुम्ही ठरवायचं आहे. मी फक्त तुम्हाला काही मुद्दे मांडणार आहे. मी असं म्हटलो की या संविधानाने सगळ्यात अगोदर काय केलं तर राजकीय क्रांती केली. आता ही राजकीय क्रांती भागवताई काय होती लक्षात घ्या. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या भारतामध्ये 15 ऑगस्ट 1947च्या अगोदर एक तर परकीयांची सत्ता होती किंवा स्वकीय राजे महाराजे होते. म्हणजे आपण फार पाठीमागे नको जायला, मी अगदी 15 ऑगस्ट 1947 बद्दलच बोलेल भाऊ. आता ह्या 15 ऑगस्ट 1947च्या दिवशी इंग्रज सोडून जात होते, त्याच दिवशी आपल्या भारतामध्ये 562 संस्थानिक होते. ऐकले का कोणी हा आकडा? कधी ऐकला का तुम्ही? 562 संस्थानिक होते, 11 इंग्रजांचे प्रांत होते. आता हे 562 संस्थानिक होते म्हणजे कोण होते? हे राजे महाराजेच होते. आणि राजे महाराजे आणि हुकुमशाही जी काही होती एक प्रकारची इंग्रजांच्या माध्यमातली ही जी काही होती ती व्यवस्था काय करायची लक्षात घ्या. माझ्या या हाताकडे लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा जो काही राजा होता, हा जो राजा होता, हा राजा जे काही बोलेल, हा जे काही सांगेल तो कायदा असायचा. म्हणजे त्याने जे काही बोललं ते फायनल असायचं, त्याला नो अपील असायचं. आणि म्हणूनच त्यावेळेच्या व्यवस्थेला प्रदर्शित करणाऱ्या काही म्हणी सुद्धा तुम्ही ऐकल्या असतील. कोणत्या म्हणी ऐकल्यात? राजा बोले दल हाले, ऐकले की नाही ऐकले? राजाने मारला आणि पावसाने झोडपलं, दादना फिर्याद किंवा जथा राजा तथा प्रजा, अशा पद्धतीच्या म्हणी तुम्ही 100% ऐकल्या असतील. मग अशा वेळेला या म्हणींचा जो अर्थ आहे तो अर्थ त्यावेळेच्या परिस्थितीला तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो की नाही, याच्यावरनं अंदाज येत असेल ना की निश्चित त्यावेळेची परिस्थिती नेमकी काय होती. म्हणजे हा जो राजा होता, हा राजा जे काही बोलेल तो कायदा असायचा आणि त्यावरच आधारित सगळं काही काम केलं जात होतं. परंतु जसंही भारतीय संविधान लागू झालं ही जी व्यवस्था होती ही पूर्णपणे अशी उलटी झाली आणि आता हा राजा कायद्याच्या चौकटीमध्ये आला. म्हणजे कोणत्या कायद्याच्या चौकटीत आला? या देशाच्या कायद्याच्या चौकटीत आला. ही व्यवस्था पूर्णपणे उलटी झाली. आता राजा म्हणजे कोण? आता राजा म्हणजे राज्याभिषेक करून बसवतो तो राजा नाही, तर अगदी आपल्या ग्रामपंचायतच्या सदस्यापासून नगरपालिकेच्या नगरसेवक बांधवापासून ते थेट राष्ट्रपती पदापर्यंत जेवढी प्रशासकीय यंत्रणा आहे त्या यंत्रणेला आपण आता राजा म्हणू शकतो. परंतु हा राजा आता कशाच्या चौकटीमध्ये आला? आता ह्या कायद्याच्या चौकटीत आला. मी तुम्हाला अगोदरच बोललो की हे संविधान काय करतं? देशाच्या कायदे मंडळाची स्थापना करतं. म्हणजे कोणते कायदे बनवले जावे, कोणत्या योजना आणल्या जाव्या या संदर्भातलं सगळं काही नियोजन कोण सांगतं? तर हे संविधान सांगतं. याच्या चौकटीमध्ये हे सगळे निर्णय घेणं बंधनकारक असतं. आणि म्हणूनच अगोदर राजा बोलेल तोच कायदा, अशा पद्धतीची जी भूमिका होती संविधान बदलल्यानंतर आता हा राजाच मुळात कायद्याच्या चौकटीत आला. आता राजाचं जे मनमानी वागणं होतं, मनमानी निर्णय होते ते सगळे आता बंद झाले आणि आता कायद्याचं राज्य स्थापन होऊन कायद्याच्या चौकटीत जे असेल तेच काम करणं राजाला बंधनकारक झालं. मग आता ही राजकीय क्रांती होती का नव्हती ते तुम्ही ठरवायचं. सोबतच गंमत काय झाली की अगोदर राजा हा कोण होत असे? अगोदर राजा कोण होत असे?
तर राणीचाच पुत्र होत असेल, राजाचा पुत्र होत असेल. आणि त्यातल्या त्यात जर का 2-3 पुत्र असेल तर अगोदरच ठरलेलं असायचं की आता राजपुत्र कोण असेल आणि कोण राजा असेल पुढचं. हा, म्हणजे राजा निर्मितीमध्ये किंवा राजा ठरवण्यामध्ये तुमचा माझा प्रजेचा काही रोल होता का? काहीही रोल नव्हता. आणि मग जसंही संविधान लागू झालं, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट दादा इथं जर का झाली असेल ना कोणती, तर ती काय झाली माहितीये? या संविधानाच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व संविधान सभेच्या सदस्यांनी तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना थेट या देशाचं मालक बनवलं. काय बनवलं? आपल्याला थेट देशाचं मालक बनवलं. आतापर्यंत राजाचं राज्य होतं, आता ती संकल्पना नाही राहिली, आता नागरिकांचा देश झाला. म्हणजे अगोदर जे आपण म्हणत होतो ना की आता हे राजाचं राज्य आहे, आता ते राजाचं राज्य नव्हतं, ते आता तो देश ही संकल्पना आली. आणि याच्यातून जो राजा केवळ राणीच्या उदरातून जन्माला येत होता, तो राजा आता या नागरिकातून सुद्धा निर्माण होऊ लागला. तो राजा आता अशा पद्धतीने सगळ्या समाज घटकातून येऊ लागला. बाबासाहेबांना ही कल्पना होती की कदाचित जे अनुसूचित जाती आणि जमातीचे जे काही वेगवेगळ्या जाती समूह आहेत, अनुसूचित जाती म्हटल्यानंतर फक्त बौद्ध नाही बरं का, लक्षात ठेवा. 59 जाती आहेत. बौद्ध समाज आमचा हा 37व्या नंबरवर आहे. आणि अनुसूचित जमातीमध्ये 45 जाती आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे या समाजाला सुद्धा प्रतिनिधित्व मिळावं म्हणून त्यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद सुद्धा करून त्यांना सुद्धा राजा बनण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली. म्हणजे प्रत्येक समाज घटकाला, प्रत्येक पात्र व्यक्तीला आता राजापदापर्यंत जाता येऊ शकत होतं. मग आता ही राजकीय क्रांती होती का नव्हती ते तुम्ही ठरवायचं. सोबतच मी असं म्हटलं की या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेतल्या सदस्यांनी या देशाचं मालक बनवलं. मी असं का बोललो तर भारतातला असा एकमेव भारतीय घटक आहे, भारतीय संविधान आहे का ज्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून तुम्हाला, मला, सगळ्यांना कुठल्याही भेदभावाशिवाय एक व्यक्ती एक मत एक मूल्य या आधारावर मताचा अधिकार दिला. म्हणजे भारत हा जगातला एकमेव देश आहे बरं का. इतर देशातल्या वेगवेगळ्या समाज घटकांना हा अधिकार मिळावा म्हणून रस्त्यावर उतरावं लागलं, परंतु भारतातला एकही समाज घटक असा नाहीये की ज्यांना मताच्या अधिकारासाठी रोडावरची लढाई लढावी लागली. आता हा मताचा अधिकार किती महत्वाचा आहे ते लक्षात घ्या. भावांनो आणि बहिणींनो, मतदान यादीमध्ये हा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घेऊन ऐकावा. मतदान यादीमध्ये तुमचं नाव असणं म्हणजे तुमचं नाव देशाच्या 7 बाऱ्यावर असण्यासारखं असतं, हे लक्षात ठेवा. आता 7 बाऱ्यावरच्या नावाचा अर्थ सांगायची गरज आहे का? नाही. 7 बाऱ्याचा असा अर्थ आहे की आम्ही आता या देशाचे मालक आहोत. आणि जसं आपण जर एखाद्या कंपनीचा मालक असतो, एखाद्या घराचा मालक असतो, कंपनी प्रॉफिटमध्ये चालावी, व्यवस्थित चालावी म्हणून जसे आपण मॅनेजर निवडतो, कर्मचारी निवडतो, त्याप्रमाणे आपण या संविधानाच्या चौकटीमध्ये राज्यकर्ते आणि प्रशासन निवडतो. म्हणजे आम्ही कोण आहोत? देशाचे मालक आहोत. आणि आपले जे काही नगरसेवक बांधव असतील किंवा जे काही प्रशासन असेल, हे आता देशाचे राजे आहेत. आता ही राजकीय क्रांती होती का नव्हती ते तुम्ही ठरवायचं. सोबतच अगोदर राजा जो होता तो मरेपर्यंत आपल्याला झेलावा लागायचा, किंवा एखाद्या परकीय राजाने आक्रमण जोपर्यंत करत नाही, सत्ता पालट होत नाही, तोपर्यंत झेलावा लागायचा. परंतु आता तसा प्रकार घडतोय का? आता मात्र आपण ज्या प्रतिनिधींना निवडून देतो ते किती वर्षांसाठी निवडून देतो? फक्त 5 वर्षांसाठी. आणि 5 वर्षापर्यंत जर का आपल्याला त्यांचं कार्य आवडलं नाही किंवा त्यांनी जर का संविधानाच्या चौकटीत ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्याप्रमाणे काम केलं नाही तर आपण रिप्लेस करतो. मग आता राजा बदलण्याची क्षमता कुणाला देण्यात आली? तर तुम्हाला, मला, सगळ्यांना देण्यात आली. मग ही राजकीय क्रांती होती का नव्हती ते तुम्ही ठरवायचं. मी तुम्हाला असं म्हटलं की त्यावेळेला काही म्हणी होत्या, ज्या म्हणी आजही समाजामध्ये रूढ आहेत. अहो, या संविधानाने चक्क या म्हणींना सुद्धा उलट करून टाकलं. कसं उलट केलं? अगोदर आपण असं म्हटलं की राजा बोले दल हाले, ही म्हण आजही तुम्ही ऐकली असेल. परंतु जसे संविधान लागू झालं आता राजा बोले दल हाले नाही, आता कायदा बोले आणि लोकप्रतिनिधी हाले. आता राजा बोले दल हाले नाही, आता कायदा बोले
आणि लोकप्रतिनिधी आले. सोबतच मी असं म्हटलं की राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं, दाद ना फिर्याद. आता ही मन लागू आहे का साहेब? आता जर पावसाने झोडपलं तर लगेच पंचनामे होतात, आणि जर का राजाने मारलं म्हणजे काही अन्याय केला, बसलंय सर्वोच्च न्यायालय, अनुच्छेद 32 खंड 2 आपल्याला थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागण्याचा अधिकार देतं. म्हणजे ही मन सुद्धा आता राहिली का? ही मन सुद्धा आता राहिलेली नाही. हा, सोबतच मी असं म्हटलं की राजा जथा राजा तथा प्रजा, ही जी म्हण होती ती म्हण सुद्धा या संविधानाने बदलली. आता जथा राजा तथा प्रजा नाही, म्हणजे जसा राजा ठेवील तसं प्रजेने राहायचं नाही. तर आता गंमत काय झाली, जसे नागरिक तसा प्रतिनिधी. आता जसे नागरिक, ज्या विचारांचे नागरिक त्या विचारांचा प्रतिनिधी ते निवडून देतात, आणि तेही मताच्या माध्यमातून. भावांनो आणि बहिणींनो, मताचा मूल्य एवढ्यासाठीच ओळखा की मताच्या माध्यमातून आम्ही जर का आपल्या प्रतिनिधींना निवडून देतो तर त्यावेळेला आम्ही केवळ आमचंच नाही तर आमच्या देशाचं सुद्धा पुढील 5 वर्षांचं भवितव्य जे आहे ते आम्ही त्या प्रतिनिधीच्या हाती सोपवत असतो. मग अशा वेळेला ते सोपवत असताना ते हात किती सक्षम आहेत हाच क्रायटेरिया ठेवून आम्हाला त्या हाताकडे ती जबाबदारी सोपवणं गरजेचं आहे. जर का आम्ही तसं करण्यास अपयशी ठरलो तर या संविधानात किती मोठमोठ्या गोष्टी सांगितलेल्या असल्या, काही जरी अपेक्षा व्यक्त केलेल्या असल्या तरी त्या सगळ्या अपेक्षा पुस्तकातच राहतील, प्रत्यक्षात त्या कधी उतरणार नाही. म्हणजे लोकशाहीचा खरा जो आनंद आहे, जो तुम्हाला या संविधानाच्या माध्यमातून उपभोगण्यासाठी बाबासाहेबांनी दिला, तो तुम्हाला कधीही उपभोगता येणार नाही. आणि म्हणून आम्हाला आपल्या मताचा, आपला नागरिक असण्याचा जो काही अधिकार आहे, मूल्य जे आहे ते ओळखून त्याप्रमाणे जबाबदारीने वागणं अत्यंत गरजेचं आहे. ही जर जबाबदारी आज आम्ही समजून घेतली तरच खऱ्या अर्थाने ही जयंती आम्ही विचारांची जयंती साजरी करत आहोत हे त्याच्यातून सिद्ध होणार आहे. हा, आता मी जेवढे मुद्दे राजकीय मांडले त्यात अगोदरची व्यवस्था आणि आताची व्यवस्था याचा तुलनात्मक विचार करता ही राजकीय क्रांती होती का नव्हती ते तुम्ही ठरवायचं आहे. मी सांगत नाही, कारण ते तुम्हाला ठरवण्याचा अधिकार ह्याच संविधानाने दिलेला आहे जो तुम्ही वापरायचा आहे. हा, दुसरं मी असं म्हटलं की या संविधानाच्या माध्यमातून एक खूप मोठी क्रांती आपल्या भारतात घडली. ती क्रांती होती साहेब सामाजिक क्रांती. सामाजिक क्रांती ही अत्यंत महत्वाची आहे. का महत्वाची आहे तर त्याचा डायरेक्ट संबंध तुमच्या माझ्याशी वैयक्तिक स्वरूपामध्ये आहे. हा, आपला भारतीय समाज हा मी अगोदरच बोललो केवळ वर्ण व्यवस्थेतच नव्हे तर उतरंडीच्या आधारावर असलेल्या जात व्यवस्थेमध्ये सुद्धा विभागलेला आहे. आणि या जात व्यवस्थेमध्ये कुठली तरी जात कुणाच्या तरी वरती आहे, कोणती तरी जात कुणाच्या खालती आहे. हा, आणि मग अशा वेळेला जी कधीच जात नाही ती जात असं म्हटली जाते. का असं म्हटलं जातं साहेब तर माझ्यावरती किती जातीची लोक आहेत याच्याशी मला काही घेणं देणं नाही, पण माझ्या खालती जर का 2 जरी जाती असल्या तरी माझी कॉलर टाईट असते. आणि अशा वेळेला हा जो वर्चस्वाचा जो अहम आहे ना, तो अहम आमच्या डोक्यातून जात जाऊ देत नाही. आणि ही जात फक्त काही विशिष्ट लोकांच्या डोक्यात नसते, ही प्रत्येकाच्या डोक्यात असते. असं नाही बरं का साहेब की यांच्या असते आणि यांच्या नसते, आणि यांच्याकडे मानलं जातं आणि त्यांच्याकडे मानलं जात नाही. प्रत्येकामध्ये मानलं जातं, प्रत्येक ठिकाणी हे सगळं जाणलं जातं. आणि म्हणून जी कधीच जात नाही ना ती जात आहे. हाच विचार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखला होता. त्यांनी सांगितलं होतं की भारत हा एक राष्ट्र म्हणून आजपर्यंत का उभा राहू शकला नाही तर आमच्या इथं असलेली एक जात व्यवस्था, प्रत्येक जात एक स्वतंत्र राष्ट्र आहे. म्हणजे आमच्या इथं अधिकृतरित्या 6500 जाती जर का असतील तर 6500 राष्ट्र आहेत की कारण हे जात स्वतःचे आपले नियम असतात त्यांचे. आणि अशा वेळेला हे सगळे जर का एकत्र आले तरच खऱ्या अर्थाने आपल्यात बंधुत्व निर्माण होईल. आणि याच बंधुत्वाच्या धाग्यामध्ये एक राष्ट्र म्हणून आपली ओळख निर्माण होईल. आणि म्हणूनच हे संविधान निर्माण करत असताना मी तुम्हाला पहिल्यांदाच बोललो की कोणत्याही जातीचा धर्माचा म्हणून तुमचा विचार केला नाही तर तुमचा विचार एक व्यक्तीच्या फक्त एक युनिट म्हणून केलेला आहे, एक व्यक्ती म्हणून केलेला आहे. हे संविधानाच्या चष्म्यातून बघा, तुम्हाला कुणाची जात दिसणार नाही, कुणाचा धर्म दिसणार नाही, कारण तसा कोणताही उल्लेख या संविधानामध्ये नाही. मी सगळ्यांना नम्रपणे आव्हान करू इच्छितो, चॅलेंज देऊ इच्छितो. काय चॅलेंज देऊ इच्छितो की तुमच्यापैकी कोणीही
तुमच्यापैकी कोणीही मला या संविधानाच्या निर्मिती वेळेला असलेल्या 395 आणि आज अनेक घटना दुरुस्ती होऊन अगदी 448 पेक्षा जास्त झालेल्या अनुच्छेदांमध्ये एक अनुच्छेद, त्या अनुच्छेदाचा एक खंड, एक उपखंड असा मला कोणीही दाखवून द्यावा की जो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते जे कोणत्या जातीमध्ये जन्माला आले असतील त्या केवळ एका जातीसाठी लिहिलेला आहे, त्या जातीच्या उद्धारासाठी लिहिलेला आहे. हा, कोणीही मला एक दाखवून द्यावा किंवा कोणीही मला एखादा असा खंड उपखंड दाखवावा की जो एखाद्या विशिष्ट धर्माविषयी विरोधात बोलतं किंवा एखाद्या विशिष्ट धर्माच्या समर्थनात बोलतं. मी काय सांगतो ते लक्षात येतं. आपले बरेच गैरसमज आहेत संविधानाला घेऊन. अनेक वेळेला आपल्याला असं वाटतं की हे एखाद्या धर्माच्या समर्थनात आहे का, एखाद्या धर्माच्या विरोधात आहे का. तर असं हे संविधान न जाणता आपली ही मतं बनलेली आहे. जाणल्यानंतर माझ्या ते लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला उघडपणे चॅलेंज करतो की कोणी मला असं दाखवावं की याच्यातलं हे अनुच्छेद हे या धर्माच्या विरोधात आहे किंवा हे अनुच्छेद हे या धर्माच्या समर्थनात आहे. असं एकही तुम्ही मला दाखवा. असं तुम्हाला एकही अनुच्छेद याच्यामध्ये माझ्या तरी यात म्हणजे अनुच्छेदांमध्ये कुठं आढळून आलं नाही. तुमच्यापैकी जर कुणाला आढळून आलं असेल तर कृपया मला सांगावं. आहे का कुणाच्या वाचनात असं? आहे का कुणाच्या वाचनात तसं? कुणाच्याही नसेल. का नाहीये? तर हे महापुरुष एवढे संकुचित विचारांचे नसतात. ते एका जातीच्या किंवा धर्माचा विचार करत नाही, ते अखंड मानवजातीचा विचार करतात आणि त्याच विचारातून या संविधानाची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून हा सामाजिक स्वातंत्र्याचा जो लढा आहे ना, तो लढा आणि ती क्रांती जी या संविधानाच्या माध्यमातून घडलेली आहे ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता ही जी काही व्यवस्था होती, या व्यवस्थेमध्ये काही समूह अति उच्च घटकावर होते तर काही समूह टप्प्याटप्प्याने अति निम्न स्तरावर होते. अशा वेळेला जी काही व्यवस्था तिथं कार्यरत होती त्या व्यवस्थेमध्ये असणारे जे काही लाभाचे कायदे असतील, तो लाभाचा कायदा हा समोरची व्यक्ती कोणत्या जातीची आहे, कोणत्या धर्माची आहे हे बघून बघितलं जात होतं की याला लाभ किती द्यायचा. किंवा शिक्षा जरी असेल तर एखाद्या कायद्याने होणाऱ्या शिक्षेबद्दल ती समोरची व्यक्ती कोणत्या समाजाची आहे हे बघून ती शिक्षा ठरवली जात होती. म्हणजे कायद्याचा लाभही जात बघून होता किंवा कायद्याने होणारी शिक्षा सुद्धा त्या व्यवस्थेमध्ये ती जात बघून होते. आणि म्हणूनच कितीतरी गुणवंत साहेब हे केवळ जातीच्या आधारावरती गाव कुसाबाहेर सडवले गेले. तुमची जात काय आहे याच्यावरनं तुम्हाला संधी द्यायची की नाही द्यायची हे ठरलं जात होतं. परंतु मला सांगा, गुणवत्ता ही काय कुठल्या जातीची, धर्माची, बंगल्याची, झोपडीची मक्तेदारी असते का? अमुक एका समाजामध्येच बुद्धिवंत जन्माला येऊ शकतात आणि अमुक या समाजामध्ये जन्माला येऊ शकत नाही असं काही ठरलेलं आहे का? निसर्गाने असं काही केलंय का? मी तुम्हाला पहिल्यांदाच बोललो की स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हा निसर्ग नियम आहे. निसर्ग कोणासोबतही ह्या बाबतीमध्ये अन्याय करत नाही. अरे गुणवत्ता ही प्रत्येक ठिकाणी असते. मी फक्त एकच उदाहरण दिलं आणि पुढे जाईल. गुणवत्तेचं लक्षात घ्या. एका गाव कुसाबाहेर राहणाऱ्या आमच्या साहेब एका गाव कुसाबाहेर राहणाऱ्या गुणवंताला संधी भेटली. या संधीचं सोनं करत त्या गुणवंत, लक्षात घ्या, तो गुणवंत या देशाचा भारत भाग्य विधाता ठरला. त्यांनी या देशाचं संविधान लिहून टाकलं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे गुणवत्ता ही किती महत्वाची आहे आणि त्या गुणवत्तेला संधी किती महत्वाची आहे हे यावरनं लक्षात येतं. परंतु हीच संधी संविधान लागू होण्या अगोदर जातीवर ठरवली जात होती. परंतु जसंही संविधान लागू झालं, संविधानातला अनुच्छेद 14 जे असं म्हणतं, कायद्यासमोर सगळे समान, कायद्याचं सगळ्यांना समान संरक्षण. भावांनो आणि बहिणींनो, असं म्हटल्याबरोबर काय झालं हे लक्षात घ्या. आठवतं का मी काय सांगितलं होतं? काही समाज वरती होते, काही समाज टप्प्याटप्प्याने खाली होते आणि कायद्याचा लाभ, कायद्याने होणारी शिक्षा ही त्या समाजात जन्माला आलेल्या व्यक्तीच्या जातीवरनं ठरत होती. जसंही संविधान लागू झालं, अनुच्छेद 14 कायद्यासमोर सगळे समान, कायद्याचं सगळ्यांना समान संरक्षण एका झटक्यात ही बदलली आणि समान पातळीवर आली. म्हणजे आता
हे खाली आले म्हणजे यांच्या हातातले सगळे अधिकार हिरावले गेले का? नाही. हे वरती गेले म्हणजे यांना सगळे अधिकार दिले गेले का? नाही. तर सगळ्यांना समान केलं गेलं. कोणावरती अन्याय केला गेला नाही, कोणालाही खालचं नाही, कोणाला वरचं नाही, सगळ्यांना एका मापात कायद्यासमोर मानलं गेलं. आता राजा असो किंवा रंग, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, त्या सगळ्यांना कायद्यासमोर सगळं समान मानलं गेलं. एकच उदाहरण सांगतो. बसमध्ये 50% तिकीट देण्याची योजना आहे, माहिती का सगळ्यांना? महिलांसाठी योजना आहे, महिला सन्मान योजना. कुठून आली ती? मी तुम्हाला पहिलेच बोललो की संविधानात त्या अपेक्षा आहेत, त्यांच्या पूर्ततेसाठी कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ काम करतं. या संविधानाच्या अनुच्छेद 15च्या खंड 3 मध्ये महिलांना विशेष उपाययोजना करण्यास शासनास प्रतिबंध होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि याच अपेक्षेला पूर्ण करण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना असेल किंवा मग 50% बस भाड्यातलं जे काही सवलत आहे ती लागू केली. ही लागू केली म्हणजे आता योजना बनली, कायदा आला. आता हे ज्या वेळेला संविधान लागू नव्हतं त्यावेळेला वर्ण व्यवस्थेवर किंवा जातीच्या आधारावर होता. परंतु आज मला कोणत्याही बहिणीने सांगावं की ती जेव्हा तिकीट काढते त्यावेळेला कोणता कंडक्टर भाऊ त्यांना असं विचारतो का, बाई ग कोणत्या समाजाची तू ते सांग पहिल्यांदा, बौद्ध आहेस का? हा, मग ठीक आहे. मग बाबासाहेबांनी संविधान बनवलंय, हे घे हाफ तिकीट. कोण आहे? मुस्लिम आहेस? मग तुला नाही. बाबासाहेब तुझ्या धर्माचे नव्हते, तुझा काही संबंध नाही या गोष्टीशी. असं होतं का? कुणाला हा अनुभव आलेला आहे का? असा कुणाला असा अनुभव आलेला आहे का? आहे का असा? नाही. का? तर अनुच्छेद 14 कायद्यासमोर सगळे समान, कायद्याचं सगळ्यांना समान संरक्षण, कुणालाही कायद्याच्या बाबतीमध्ये वरचं स्थान किंवा खालचं स्थान दिलं जात नाही. मग ही सामाजिक क्रांती होती का नव्हती ते तुम्ही ठरवायचं. सोबतच आपण सामाजिक क्रांती हा शब्द जेव्हा वापरतो ना साहेब, त्यावेळेला सातत्याने आपल्या डोळ्यासमोर फक्त एकच येतं की बाबा वंचित घटक म्हटल्यानंतर बौद्ध समाजाच्या बाबतीतच ही सामाजिक क्रांती की काय? असं नाहीये. या सामाजिक क्रांतीचा जर का सगळ्यात मोठा लाभार्थी जर कोणी असेल ना, तर तो लाभार्थी आहे इथं बसलेल्या माझ्या महिला घटक, ज्या महिला भगिनी आहे ना, हा सामाजिक क्रांतीचा सगळ्यात मोठा लाभार्थी आहे. धर्म कोणताही असू दे, जात कोणतीही असू दे, त्या प्रत्येक ठिकाणी महिलांचं स्थान हे प्रथम आहे का दुय्यम आहे? प्रथम आहे का दुय्यम आहे? काही कोणी खोटं बोलायचं नाही, लक्षात ठेवा. वास्तव सगळ्यांना माहिती की नाही? वास्तव आहे. परंतु या संविधानाच्या माध्यमातून याच महिलांना अनुच्छेद 15 असेल, 16 असेल, या माध्यमातून बराबरीचं स्थान दिलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी आपल्याच पुण्यामध्ये जेव्हा महिलांना साधं शिक्षण मिळावं म्हणून पाऊल उचललं, त्यावेळेला त्यांचं किती जंगी स्वागत झालं सांगायची गरज आहे का? त्यांचं किती जंगी स्वागत झालं होतं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. हीच मानसिकता आज जर का माझ्या भगिनी शिक्षिका म्हणून किंवा शाळेत जात असतील तर तशा स्वरूपाचं स्वागत, त्या स्वागताचा सामना असताना करावा लागतो का? करावा लागतो का तसं? दगड गोटे शेण वगैरे तुम्हाला खायला मिळतात का? इथं जर का माझ्या शिक्षक भगिनी असतील तर तुम्हाला तो अनुभव आहे का आता जो सावित्रीबाईंना आला? नाही. म्हणजेच काय, तर चूल आणि मूल या चौकटीतून बाहेर काढून जर का स्त्रीला एका आपल्या विचारांच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेण्यासाठी जर का संधी कोणी उपलब्ध करून दिली असेल तर ती संधी या संविधानाच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिली आहे. ती केवळ एका बौद्ध समाजाच्या भगिनी संदर्भात बोलतोय का मी? अजिबात नाही. साहेब, एक गोष्ट लक्षात घ्या की हे संविधान लागू होण्या अगोदर एक स्त्री जी स्वतःच्या कुटुंबाची सुद्धा प्रमुख होऊ शकत नव्हती. कधी ऐकलंय का ह्या कुटुंबाची प्रमुख ही स्त्री आहे? संविधान लागू होण्या अगोदर एक स्त्री एका स्वतःच्या म्हणजे दुसऱ्यांचा सोडा, स्वतःच्या कुटुंबाची सुद्धा प्रमुख होऊ शकत नव्हती. परंतु आज जसंही संविधान लागू झालं, या संविधानाच्या माध्यमातून तिच्या स्वप्नांना, तिच्या स्वप्नांच्या पंखांना बळ मिळालं आणि आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मग ते शासकीय असू देत किंवा राजकीय असू देत, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला माझ्या माता भगिनी नेतृत्व करताना दिसतील. म्हणजे मला तर इथं आल्यानंतर समजलं होतं की आपल्या या विभागाचं नेतृत्व करणारी माझी एक भगिनी आहे. बरोबर आहे ना? या विभागाची नगरसेविका माझी एक भगिनी आहे, माझी एक बहीण आहे. म्हणजे या पद्धतीने केवळ वेगवेगळ्या विभागाचीच नव्हे तर ती ह्या देशाची, राष्ट्राची
पंतप्रधानापासूनच थेट राष्ट्रपती पदापर्यंत गेली. म्हणजे आज जी भगिनी स्वतःच्या कुटुंबाची प्रमुख होऊ शकत नव्हती ती आज देशाची प्रमुख बनली. आज जरी तुम्ही विचार केला तर माझी एक बहीण आज देशाची राष्ट्रपती आहे, द्रौपदी मुर्मू. जर का संविधानिक व्यवस्था नसती तर काय माझ्या त्या बहिणीला त्या जागेवर बसता आलं असतं? काय तिला तिथं बसण्याची संधी मिळाली असती? तिला चूल आणि मूलच्या चौकटीतून बाहेर पडता आलं असतं? अजिबात नाही. मग ही सामाजिक क्रांती होती का नव्हती ते तुम्ही ठरवायचं. असे अनेक उदाहरणं देता येतील, परंतु काही वेळेला वेळेचं भान ठेवणं गरजेचं आहे. दुसरं मी असं म्हटलं की या संविधानाच्या माध्यमातून राजकीय आणि जी सामाजिक झाली यासोबतच आर्थिक क्रांती सुद्धा झालेली आहे. आर्थिक क्रांती हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. का महत्त्वाचा आहे? तर आमचा भारतीय समाज जसा जात व्यवस्थेत होता ती व्यवस्था केवळ जातीपुरती नव्हती तर व्यवसायाशी सुद्धा चिपकलेली होती. म्हणजे कोणी काय व्यवसाय करायचा हे ती व्यक्ती जन्माला येण्या अगोदरच ठरलेलं असायचं. आणि याच्यावरून अनेक जातींची नामकरण सुद्धा झालेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी जर म्हटलं की माझे सोनार बांधव असं म्हटल्यानंतर तुम्हाला त्यांच्या व्यवसायाची कल्पना येते की नाही? मी जर म्हटलं की माझे कुणबी बांधव तर याच्यावरनं तुम्हाला त्यांच्या व्यवसायाची कल्पना येते की नाही? मी जर म्हटलं की माझे सुतार बांधव, लोहार बांधव, तेली बांधव, काय वाटतं तुम्हाला त्यांच्या व्यवसायाची कल्पना येते की नाही येते? काय काम करत असतील ते? म्हणजे त्यांचा व्यवसाय काय असेल, उपजीविकेचं साधन काय असेल याची कल्पना येते की नाही येते? परंतु अशा वेळेला त्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला तुमचं जे काही पारंपरिक व्यवसाय आहे त्याच्यात कौशल्य आहे की नाही, इंटरेस्ट आहे की नाही, तुम्हाला ते करणं आवडतं की नाही आवडत, की तुम्हाला आणखीन काही करावं असं वाटतं, या सगळ्या गोष्टींना काहीही किंमत नव्हती. सामाजिक आणि धार्मिक बंधनं अशी होती का तुम्ही ज्या जातीमध्ये जन्माला आलेले आहात त्या जातीचा जो काही व्यवसाय ठरलेला आहे तो करणं तुम्हाला बंधनकारक होतं. मग त्याला अनेक धार्मिक, जातीय, सामाजिक असे बंधनं टाकण्यात आलेली होती. आणि मग आपल्याला मुकाट्याने तेच करावं लागायचं. यावरनं 12 बलुतेदार नावाची जी काही पद्धत होती तुम्ही ती ऐकली असेल, ती पद्धत आपल्या इथं अस्तित्वात होती. परंतु जसंही संविधान लागू झालं, संविधानातील अनुच्छेद 19 नुसार मला आम्हा सगळ्यांना आर्थिक व्यवसायाचं स्वातंत्र्य देण्यात आलं. आणि आज परिस्थिती अशी बदलली का ज्याला जे करायचंय, ज्याला जे व्हायचंय ते सगळं ते होऊ शकतं. भागवताई, आज तुम्ही महिला असाल, त्यावेळेच्या तथाकथित एका वेगळ्या विशिष्ट जन्माला आले असाल जिथे तुम्हाला शिक्षणाचा सोडा म्हणजे कुठल्याच बाबतीमधला अधिकार नव्हता. तिथं तुम्हाला शिक्षिका होणं हे तर दुर्मिळ स्वप्न होतं, म्हणजे हा विषयच नव्हता. पण आज माझी भागवताई शिक्षिका म्हणून सुद्धा कार्यरत होऊ शकते की नाही? आज तुम्ही जर का दुकाने बघितल्या सगळ्या, म्हणजे व्यवसायाच्या बाबतीमध्ये कोण कोणत्या पदावर जातंय याच्यासाठी आता त्याची जात मॅटर करते का? नाही. मॅटर करते आता त्याची पात्रता, त्याचं शिक्षण. एवढंच नव्हे तर या अगोदर आपल्याला जर एखादं चपलांचं दुकान दिसलं तर हे सांगायची गरज नव्हती की त्याचे मालक कोणत्या समाजाचे असतील. परंतु आज जर का तुम्ही 10 चपलांची दुकानं बघितली तर तुम्ही खात्रीने सांगू शकाल का त्यांचा मालक कोणत्या समाजाचा आहे? जर तुम्ही 50 ज्वेलर्सची दुकानं बघितली तर तुम्ही खात्रीने सांगू शकाल का ते ह्या एका समाजाचे असतील म्हणून? म्हणजे हे जे काही आहे, हे जे काही बदललेलं आहे, हे सगळं बदललेलं ही आर्थिक क्रांती होती का नव्हती ते तुम्ही ठरवायचं. हे सगळं कोणी केलंय? हे संविधानाच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय. आणि मग जर का एवढं महत्वाचं हे संविधान असेल तर मग मला भावांनो सांगा की हे संविधान जाणून घेणं गरजेचं आहे की नाही? काय वाटतं तुम्हाला? हे संविधान जाणून घेणं गरजेचं आहे की नाही? समजा तुम्ही एखादी क्रिकेट मॅच बघत आहात. समजा तुम्ही एखादी क्रिकेट मॅच बघत आहात आणि क्रिकेट मॅच बघत असताना समजा भारत आणि इंग्लंड असा सामना चालू आहे. त्या क्रिकेटचे नियम साहेब फक्त त्या टीमच्या कॅप्टनला माहिती असून चालणार आहे का? केवळ ते 11 जे खेळाडू आहेत त्यांनाच माहिती असून चालणार आहे का?
तर उलट तुम्ही जे क्रिकेटची मॅच बघणारे प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा ते नियम माहिती असायला हवे की नको, असायला हवे की नको. जर का तुम्हाला त्या मॅचचा आनंद घ्यायचा आहे तर तुम्हाला सुद्धा त्या क्रिकेटचे नियम माहिती असणं गरजेचं आहे. नाही तर भारताची विकेट पडली तरी टाळ्या आणि भारताकडनं 6 गेला तरी टाळ्या, काही अंतर राहणार आहे का? हा, याच पद्धतीने लक्षात घ्या, हे संविधान तुमच्या माझ्यासाठी बनवण्यात आलेलं आहे. तुम्हाला मला सगळ्यांना स्वातंत्र्याचा उपभोग घेता यावा म्हणून बनवण्यात आलेला आहे. अशा वेळेला तुम्हाला मला हे संविधान तितकंच जाणून घेणं गरजेचं आहे जितकं ते मॅच बघताना त्या बघणाऱ्यांना नियम त्या क्रिकेटचे माहिती असणं गरजेचं आहे. मग आता हे संविधान म्हणजे नक्की काय आहे आणि याच्यात काय आहे आणि का आणि कसं आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे, हे मुद्दे थोडक्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हा, काय आहे हे संविधान? आपण सातत्याने असं म्हणतो कायद्याचं पुस्तक. कायद्याचं पुस्तक असेल तर मला जरा सांगा, अॅट्रॉसिटी ऍक्ट कोणत्या पानावर आहे? मला जरा सांगा, महिलांसाठी जे घरगुती हिंसाचारापासून बचाव कायदा 2005 आहे, जरा सांगा भागवत करता कोणत्या पानावर आहे? किंवा अॅट्रॉसिटी ऍक्ट जरा सांगाल का मला कोणत्या पानावर लिहिलेला आहे का? अन्न सुरक्षा कायदा, लाडकी बहीण योजना कोणत्या पानावर जरा मला सांगाल का? हा, नाही. मग हे संविधान काय आहे? मग हे संविधान काय आहे हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तरच आपल्याला कळेल एक संविधान मला जाणून घेणं काय का गरजेचं आहे. संविधानाची व्याख्या ही केवळ कायद्याचं पुस्तक म्हणून होणार नाही, तर या संविधानाने जे काही केलेलं आहे त्या केलेल्या आधारावरती मी तुम्हाला सांगेल. मी तुम्हाला पहिलेच बोललो की या संविधानाची निर्मिती काही सहजासहजी झालेली नाही. या संविधानाने निर्मितीसाठी सामाजिक आणि राजकीय दोन्ही स्वातंत्र्य लढ्याचा सामना केलेला आहे आणि आमच्या वेगवेगळ्या महापुरुषांनी वेगवेगळ्या कालखंडात अगदी तथागतांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून महात्मा फुलेंपासून अगदी गाडगे बाबांपर्यंत प्रत्येकाने याच्यातल्या वेगवेगळ्या अनुच्छेदांना आकार दिलेला आहे. या सगळ्यांचा विचार करता या संविधानाची व्याख्या करताना मी असं सांगेल की भावांनो आणि बहिणींनो, लक्ष देऊन ऐका की संविधान म्हणजे नक्की काय आहे. आमच्या सामाजिक आणि राजकीय, आमच्या सामाजिक आणि राजकीय या दोन्ही स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या सर्व महापुरुषांनी तुम्हाला, मला, आम्हा सगळ्यांना डोळ्यांसमोर ठेवून संपूर्ण स्वातंत्र्य बहाल करण्याच्या दृष्टिकोनातून उद्याच्या आदर्श भारताचं बघितलेलं स्वप्न म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, हे संविधान आहे. उद्याच्या आदर्श भारताचं स्वप्न आहे आणि या स्वप्नामध्ये अधिक गहिरे रंग भरण्याचं काम, या स्वप्नाला, या स्वप्नाच्या अर्थाला अधिक व्यापक करायचं काम जर कोणी केलं असेल तर ते काम केलंय या संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तुमच्या टाळ्यांसाठी नाही बोललो, कोणीच टाळ्या वाजवू नका. मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो, मी तो वक्ता नाही जो टाळ्यांसाठी येतो. मला तुमच्यासमोर काही फॅक्ट मांडायचे होते. हां, मी हे बोललो ते भावनिकतेतून नाही बोललो, इथं मॅक्झिमम बौद्ध समाजाचे बांधव आहेत म्हणून नाही बोललो. हां, वास्तविकतेतून बोलतोय, लक्षात घ्या. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो की एक भारतीय बोलतोय, एक भारतीय ऐकतोय, याच भूमिकेतून ही सगळी विचार तुम्ही जे काय आहेत ते ऐकायचे आहेत. मी असं का म्हणतोय तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी जी तुम्हाला सामाजिक क्रांती सांगितली त्या 2500 वर्षांच्या क्रांतीचा जो अभ्यास होता तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बारकाईने केलेला होता. तुम्ही जर त्यांच्या 3 गुरूंवरती नजर जर टाकली तर संत कबीर, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा फुले म्हणजे वेगवेगळ्या कालखंडातले हे 3 महापुरुष त्यांच्या गुरुस्थानी होते. म्हणजे या सामाजिक क्रांतीचा त्यांनी पुरेपूर अभ्यास केलेला होता. सोबतच कायद्याच्या राज्यामध्ये काही गोष्ट लक्षात घ्या, कायद्याच्या राज्यात जर का सगळ्यात प्रभावी कोणतं हत्यार असेल ज्याच्याने तुम्ही तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू शकतात तर ते हत्यार कोणतं माहिती का तुम्हाला? ते हत्यार आहे खुद्द कायदाच. म्हणजे कायद्याच्या राज्यात कायदा हेच हत्यार असतं. हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनातून, आपल्या संघर्षातून आम्हाला पटवून दिलं. ते सातत्याने स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करणाऱ्या जे काही नेते होते त्यांना काही टोकदार प्रश्न विचारत होते. काय होते ते प्रश्न माहिती का तुम्हाला? ते प्रश्न होते, हे स्वातंत्र्य नक्की कुणाचं आणि कुणापासून? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. हे स्वातंत्र्य नक्की कुणाचं आणि कुणापासून? त्यांचं म्हणणं असं होतं की जर समजा इंग्रज इथून निघून गेले आणि ते गेल्यानंतर सुद्धा इथली जी काही जात व्यवस्था आहे, वर्ण व्यवस्था आहे, सरंजामशाही आहे, मुठभर लोकांच्या हातात जी काही सत्ता केंद्र एकवलेली आहे ती व्यवस्था जर का तशीच्या तशीच जर राहिली
तर मग या स्वातंत्र्यातून आमच्या पदरामध्ये काय पडणार आहे? प्रश्न येतोय का लक्षात? जर का ही व्यवस्था तशीच राहिली तर या व्यवस्थेतून आमच्या पदरात काय पडणार आहे, म्हणजे या स्वातंत्र्याचा आम्हाला काय लाभ होणार आहे? आम्ही तर तशी गुलामांची गुलाम आहोत. मग अशा वेळेला इंग्रज असले काय नसले काय, आमच्या सुद्धा स्वातंत्र्याला आकार मिळाला पाहिजे, अशी यंत्रणा इथं उभी राहिली पाहिजे. या पद्धतीची मांडणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते आणि त्यांच्या याच टोकदार प्रश्नामधून स्वातंत्र्याचा खरा अर्थ हा व्यापक होत चाललेला होता. तुम्हाला काय वाटतं? स्वातंत्र्याचा अर्थ फक्त इंग्रजांनी रिकाम्या केलेल्या खुर्च्या भरणं एवढाच होता का? इंग्रज जातील आणि आपण बसू एवढाच होता का? कदाचित राजकीय स्वातंत्र्य लढणारे जे नेते होते त्यांना तसं वाटत असेल की बाबा इंग्रजांच्या रिकाम्या झालेल्या खुर्च्या आता आम्हाला मिळणार आहे. परंतु काय, चूल आणि मूलमध्ये अडकलेल्या माझ्या माता भगिनींना ते स्वप्न पडत होतं. कामगारांना सुद्धा स्वातंत्र्याचा अर्थ फक्त खुर्च्या मिळवणं होतं. शेतकरी बांधवांचा सुद्धा तोच अर्थ असेल तर नाही. प्रत्येक भारतीयाचा स्वातंत्र्य या शब्दाकडे जो बघण्याचा दृष्टिकोन होता तो वेगवेगळा होता आणि या सगळ्यांच्या अपेक्षांना पूर्ण करण्याचं खूप मोठं चॅलेंज हे संविधान सभेसमोर होतं. परंतु ते अवघ्या 3 वर्षामध्ये पेलण्यात आलं, कारण तिथे 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास करणारे, संपूर्ण भारतीय समाज व्यवस्थेचा अभ्यास करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या संविधान सभेमध्ये होते. आणि म्हणूनच या संविधानाला खऱ्या अर्थाने जर का आकार दिला तर तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. मग आता या संविधानात काय आहे? मी तुम्हाला पहिलेच विचारलं कोणते कायदे आहेत का? नाही, यात कोणते कायदे नाहीत. पण हा पण खूप महत्वाचा आहे. पण यात काय माहिती का तुम्हाला? ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, सामाजिक आणि राजकीय स्वरूपामध्ये ज्या अपेक्षा स्वातंत्र्य लढ्या करून होत्या त्या वेगवेगळ्या घटकांच्या वेगवेगळ्या होत्या. त्या वेगवेगळ्या अपेक्षांना प्रत्यक्षात उतरवून त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य बहाल कसं करता येईल याच्या अपेक्षा कायद्याच्या चौकटीत बसून या संविधानामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये कायदे आहेत का? तर नाही. तशी समाज व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. आता या मार्गदर्शनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हे संविधान कसं समजून घ्यायचं हे मी तुमच्या समोर मांडणार आहे. आता या जर का अपेक्षा असतील संपूर्ण स्वातंत्र्य बहाल करण्याच्या दृष्टिकोनातून त्याला जर का मांडणी केली असेल तर त्या अपेक्षा समजून घेण्याची एक रीतसर पद्धत आहे. मी तुम्हाला अगोदर एक प्रश्न विचारला होता, आठवतं का? या संविधानातली फक्त 20 पानं किती जणांनी जाणलेली आहे असा तो प्रश्न होता. मी वाचलेली असा प्रश्न विचारला होता का? नाही. मी प्रश्न असा विचारला होता, किती जणांनी 20 पानं जाणलेली आहे? तो प्रश्न एवढ्यासाठीच होता कारण संविधान वाचनाचा नाही, जाणण्याचा विषय आहे आणि ते जाणण्यासाठी एक रीतसर पद्धत आहे. काय ती पद्धत? तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला संविधानातलं जे काही वाक्य आहे ते वाक्य वाचावं लागतं. त्या वाक्यामध्ये ज्या काही संकल्पना मांडलेल्या आहेत, जे शब्दप्रयोग आहेत त्यांचा नेमका अर्थ काय आहे ते जाणून घ्यावं लागतं. ते जाणून घेतल्यामुळे काय होतं तर आपल्याला त्या वाक्यातून बाबासाहेबांनी नक्की कोणती अपेक्षा व्यक्त केली होती ते समजतं. मी तुम्हाला निश्चितच उदाहरणासह सांगणार आहे म्हणजे हा मुद्दा अधिक क्लिअर होईल. बरं, इथंच थांबून चालत नाही बरं का. ते अनुच्छेद तिथं टाकण्याची का गरज निर्माण झाली असेल, म्हणजे ती अपेक्षा का संविधानाच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त केली असेल ते सुद्धा जाणून घ्यावं लागतं. आता मी एक उदाहरण सांगतो म्हणजे त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की मला नक्की काय म्हणायचं. आता अनुच्छेद 15चा खंड 3 घेऊया. 15चा खंड 3 काय म्हणतो? महिला व बालकांसाठी विशेष उपाययोजना करण्यास शासनास प्रतिबंध होणार नाही अशा पद्धतीची अपेक्षा या संविधानाच्या अनुच्छेद 15च्या खंड 3 मध्ये नमूद करण्यात आलेली आहे. आता याचा अर्थ समजून घेतल्यानंतर असं का म्हटलं गेलं असेल बरं की महिलांसाठी विशेष उपाययोजना करण्यास शासनाला प्रतिबंध होणार नाही? काय गरज असली म्हणजे कायद्याच्या डायरेक्ट पुस्तकात महिलांसाठी असं वाक्य का टाकण्यात आलं असेल? म्हणजे याचा अर्थ कुठेतरी महिलांच्या क्षमतांना, त्यांच्या कार्यकर्तृत्वांना चूल आणि मूलमध्ये अडकवून टाकून त्यांना बंदिस्त करण्यात आलेलं आहे. त्यांना कुठेतरी कायमचं आपल्या सगळ्या कार्यकर्तृत्वाला त्यांचं दाबण्यात आलेलं आहे. आणि आता जर का स्वातंत्र्य मिळतंय तर त्यांच्या सुद्धा अपेक्षांना बळ देणं गरजेचं आहे, त्यांच्याही पंखामध्ये बळ देणं गरजेचं आहे, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला संधी देणं गरजेचं आहे. आणि ती संधी पुरुषांच्या बरोबरीला देऊन चालणार नाही का? तर कदाचित ते पुरुष त्यांना ओव्हरटेक करून पुढे निघून जातील आणि म्हणून त्यांच्यासाठी वेगळी विशेष
आणि प्राधान्यानं असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत ते करण्यासाठी वेगळी तरतूद करणं गरजेची होती आणि म्हणून अनुच्छेद 15चा खंड 3 टाकण्यात आला. मग ही अपेक्षा लक्षात आल्यानंतर पुढचा मुद्दा असा येतो की या अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला अगोदरच बोललो की हे पुस्तक काय काम करतं, तर इथल्या कायदे मंडळाने काय कायदे बनवावे, काय योजना बनवाव्या त्याच्या संदर्भातलं नियोजन करतं. मग आता याच्यातली जी अपेक्षा आहे अनुच्छेद 15ची खंड 3 की जी महिलांसाठी विशेष उपाययोजना करण्यास शासनाला प्रतिबद्ध होणार नाही असं म्हणते. मग त्या अपेक्षेला पूर्ण करण्यासाठी महिलांना सामाजिक राजकीय सगळं स्वातंत्र्य देण्यासाठी काय उपाययोजना केल्या ते जाणून घेणं गरजेचं आहे. मग अशा वेळेला आपल्याला समजतं की अनुच्छेद 15च्या खंड 3 नुसार काय केलंय साहेब, तर 1990 मध्ये महिला आयोग आला, घरगुती हिंसाचारापासून बचाव कायदा आला, स्त्री भ्रूण हत्या कायदा आला. एवढंच कशाला, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण आलं. अहो बरीच मोठी यादी आहे. आपण अगदी अलीकडे येऊया. अलीकडे अगदी लाडकी बहीण योजना असेल किंवा बस भाड्यातलं 50% जे काही समजा सवलत असेल, हे सुद्धा कुठून आलं सगळं, हे सगळ्याच्या सगळं त्या अपेक्षेला पूर्ण करण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना आहेत. म्हणजे आपल्याला हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे की त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नक्की काय पावलं उचलली गेली. सोबतच त्या अनुच्छेदाच्या अनुषंगाने एखादी केस सुप्रीम कोर्टात गेली आहे का, त्याच्या वेळेला सुप्रीम कोर्टाने नक्की काय निर्णय दिलेला आहे. कारण सुप्रीम कोर्टालाच फक्त या संविधानाच्या अनुच्छेदाचं इंटरप्रिटेशन, त्याचा अर्थ लावण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या काही निर्णयांमुळे समजा काही वेळेला कमकुवतपणा पण त्या सगळ्या गोष्टींना येत असला तरी अनेक निर्णयांमुळे मजबूती सुद्धा आलेली आहे. त्याचं एकच उदाहरण सांगेल. 1973ला केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे अनुच्छेद 368 आहे त्यानुसार संसदेला या संविधानामध्ये घटना दुरुस्त्या करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. यानुसार संसदेने सांगितलं, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हो, संसदेला संविधानामध्ये दुरुस्त्या करण्याचा अधिकार आहे. पण एक पण सांगितला, काय पण सांगितला की तुम्ही दुरुस्त्या करू शकता, पण ती दुरुस्ती ही संविधानाच्या मूलभूत चौकटीमध्ये असली पाहिजे. म्हणजे तिने संविधानाची मूलभूत चौकट तोडता कामा नये. मग सर्वोच्च न्यायालयाने असं जेव्हा म्हटलं तेव्हा शासन म्हटलं हे कुठं संविधानात म्हटलेलं आहे, मग ती चौकट काय आहे. तर त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की असं काही सांगायची गरज नसते, ते कन्सिडरेबल असतं, पण वेळोवेळी आम्ही तुम्हाला संविधानाची चौकट काय आहे ते सांगू आणि त्या चौकटीतच तुम्हाला घटना दुरुस्त्या करणं, कायदे करणं हे बंधनकारक आहे. आता उदाहरणादाखल सांगतो की लोकशाही ही संविधानाची चौकट आहे, धर्मनिरपेक्षता हे आपल्या संविधानाची चौकट आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. पुढे टप्प्याटप्प्याने सांगितलं की या संविधानाची चौकट काय. म्हणजे हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे आणि वेगवेगळ्या म्हणजे प्रसंगामध्ये त्या संविधानाचा त्या आर्टिकलचा कसा वापर करून घेण्यात आला हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने जर आम्ही संविधान समजून घेतलं तरच खऱ्या अर्थाने संविधान आम्हाला जाणल्यासारखं होणार आणि जाणलं तरच या संविधानाच्या माध्यमातून जे असंख्य हक्क आणि अधिकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पानामध्ये दिलेले आहेत की जे अजूनही निराकार स्वरूपात पडून आहेत त्यांना आकार मिळणार आहे. म्हणून आम्हाला हे संविधान जाणून घ्यायचं आहे. भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही म्हणाल संविधानाच्या पुस्तकात हे सगळं कुठं आहे, अशा पद्धतीने आम्ही कुठं जाणून घ्यायचं. काही काळजी करू नका, या सगळ्या गोष्टींची सोय तुमची करून ठेवलेली आहे. संविधानाच्या प्रत्येक आर्टिकलला साध्या सोप्या भाषेत शास्त्रशुद्ध पद्धतीने समजावं म्हणून गेल्या 6-7 वर्षापासून आपले संविधान राज्य पद्धतीच नव्हे तर जीवन पद्धती नावाची एक छोटीशी व्हॉट्सअप पोस्ट तयार केलेली आहे, जी तुमच्या सगळ्यांच्या ग्रुपला टाकली जाते. कदाचित तुम्ही ती पोस्ट बघितली पण असेल, तुमच्यापैकी कोणी बघितली पण असेल ती पोस्ट. त्यात प्रत्येक आर्टिकलला अशा पद्धतीने मांडून तुमच्यापर्यंत ती संविधानाची माहिती पोहोचवली जाते. त्या पोस्टला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळाला. आपल्यासारख्या जाणकार बांधवांनी सूचना केल्या की हा महत्त्वाचा दस्तऐवज तयार होतोय, याला कुठेतरी पुस्तकाचं स्वरूप द्या. आणि म्हणूनच त्या सगळ्या सूचनांची कदर करत 14 एप्रिल 2022 रोजी
त्या सगळ्या पोस्टमध्ये अधिकची माहिती टाकून आपले संविधान राज्य पद्धतीच नव्हे तर जीवन पद्धती ह्या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली. मला ताई सांगताना अतिशय आनंद आहे की कुठल्याही बुक स्टॉलवर हे पुस्तक उपलब्ध नसताना सुद्धा आज अवघ्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या 25,000 घरामध्ये हे संविधानाचं पुस्तक पोहोचलेलं आहे. एवढंच नव्हे तर या पुस्तकाची उपयुक्तता बघता आज आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे आहे सगळ्यांना माहिती आहे, या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या पुस्तकाला आपल्या पॉलिटिकल सायन्स या पदवी शाखेमध्ये पदवी अभ्यासक्रमामध्ये एक संदर्भ ग्रंथ म्हणून सुद्धा स्वीकारलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने संविधानाची जी जागृती आहे ती केवळ सामाजिक स्तरावरच नव्हे तर ती शैक्षणिक पातळीवर सुद्धा करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आणि सोबतच गेल्या 4 वर्षापासून या संविधानाला समजून घेऊन ते आम्हाला किती समजलंय हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि तो प्रयत्न होतोय या संविधानाच्या परीक्षा घेऊन गेल्या 4 वर्षापासून संविधान गुणगौरव परीक्षा हा उपक्रम राबवला जातोय. इथं माझ्या भगिनी बसलेल्या आहेत, सुजाताताई बनसोडे, त्यानंतर आमचे अनिल सूर्यवंशी आहेत किंवा संजय बनसोडे सर आहेत, रंजनाताई भागवतकर मॅडम आहेत. या सगळ्या जणांना या सगळ्या गोष्टी माहिती असून हे आपल्या इथं सातत्याने वर्षाचे 365 दिवस संविधान जनजागृतीसाठी प्रयत्न करत आहेत. कशासाठी करत आहेत माहिती का तुम्हाला? कारण संविधान मी तुम्हाला पहिलेच बोललो की केवळ 3 वर्ष नव्हे तर 2500 वर्षांच्या संघर्षातून निर्माण झालेला आहे. मग मला सांगा की जे संविधान निर्मितीची प्रक्रिया ही 2500 वर्षांची आहे, प्रत्यक्ष निर्मिती ही जर का जवळपास 3 वर्षाची आहे, तर मग मला सांगा साहेबांनो, कोण असा तुर्रमखा येऊन लागलेला आहे की जो तुम्हाला 1 आणि 1.5 तासाच्या भाषणामधून समजून सांगू शकेल काय? संविधान तुम्हाला एवढे 1 आणि 1.5 तासात समजून सांगू शकतो का? अहो, एक आर्टिकल सांगायला सुद्धा 1 आणि 1.5 तास अपुरा आहे. लक्षात घ्या, एवढं व्यापक स्वरूपामध्ये संविधान बनलेलं आहे. आणि म्हणूनच आम्ही ठामपणे असं म्हणतो की हे संविधान भाषणाचा नव्हे तर वाचनाचा विषय आहे, वाचून समजून घेण्याचा विषय आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, संविधान फक्त भाषणातून नाही तर वाचनातून समजून घ्या. परंतु ते वाचन सुद्धा कसं असलं पाहिजे? शास्त्र शुद्ध पद्धतीने जाणून घेण्याच्या दृष्टीने असलं पाहिजे, केवळ परायण करण्याच्या दृष्टिकोनातून नसायला हवं. लक्षात घ्या. हे सगळं करत असताना सामाजिक पातळीवर जे आम्ही परीक्षा घेत आहोत, मला सांगताना अतिशय आनंद आहे ताई की गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्रातल्या तब्बल 45,000 नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी हे संविधान अभ्यासातून जाणून घेतलं, सोबतच त्याची परीक्षा सुद्धा दिली. म्हणजे एवढ्या लोकांपर्यंत आणि मुलांपर्यंत आम्ही पोहोचण्यात यशस्वी झालो. या वर्षी जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये अगदी माझ्या नंदुरबार मधील आदिवासी बांधवांपासून ते भंडारा जिल्हा कारागृहातील कैद्यांपर्यंत सगळ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. तब्बल 20,000 लोकांनी या वर्षी संविधान या परीक्षेच्या माध्यमातून समजून घेतलं. अशा पद्धतीने ही क्रांती सामाजिक स्तरावर तर चालूच होती, परंतु त्याला शैक्षणिक सुद्धा रूप दिलं. आणि काय झालं बांधवांनो, लक्षात घ्या की जसंही महाराष्ट्र शासनाने 10 ऑक्टोबर 2024 रोजी घर घर संविधान नावाचा जो GR पारित केला, त्या GRच्या बेसवरती आम्ही आमच्या शिक्षण विभागामध्ये घर घर संविधान नावाचा एक मानगाव पॅटर्न तयार केला. या पॅटर्न नुसार आम्ही रोज त्या ज्या पोस्ट होत्या शास्त्र शुद्ध पद्धतीने विश्लेषण करणाऱ्या, त्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या 4 भाषांमध्ये शिक्षकांच्या ग्रुपला टाकली जायची. आणि दुसऱ्या दिवशी ती पोस्ट विद्यार्थ्यांना परिपाठामध्ये वाचून दाखवली जायची आणि नंतर ती पालकांच्या ग्रुपला टाकली जायची. हा उपक्रम इतका यशस्वी ठरला की आजच्या घडीला या वर्षी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हा उपक्रम जशाच्या तसा स्वीकारला. आणि आज मला सांगताना प्रचंड आनंद आहे की भावांनो आणि बहिणींनो, रोज गेल्या 175 कार्य दिवसापासून 2,40,000 विद्यार्थी 6,000 शिक्षकांच्या माध्यमातून रोजच्या रोज मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू अशा 4 भाषांमधून संविधानिक आदर्श आणि मूल्य त्याच्या प्रत्येक अनुच्छेदानुसार समजून घेत आहेत. आणि तोच उपक्रम या वर्षीपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुद्धा लागू होण्याची चिन्ह आहेत. कारण इथल्या सुद्धा शिक्षकांची एक कार्यशाळा मी आदरणीय अण्णा बोदडे साहेब यांच्या
नेतृत्वाखाली इथं घेतली होती आणि आता 11 एप्रिलला ज्यावेळेला परिसंवादामध्ये मी महानगरपालिकेच्या परिसंवादामध्ये सहभाग घेतला, त्यावेळेला त्यांनी मला शब्द दिलाय की या वर्षीपासून हा घरघर संविधानाचा जो काही उपक्रम आहे तो पूर्णपणे 4 भाषांमध्ये आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये सुद्धा राबवला जाईल. आताच आमच्या नगरसेवक भगिनी सुद्धा इथं आलेले आहेत. मी त्यांना विनंती करेल की हा उपक्रम आपल्या इथं राबवून पुढच्या संपूर्ण वर्षभरामध्ये हे संविधान या मूल्यांच्या संस्कारक्षम वयामध्येच त्याची मूल्य त्या मुलांपर्यंत रुजवावीत, सोबत पालकापर्यंत पोहोचावीत, तरच खऱ्या अर्थाने या जयंत्यांना आणि त्यांच्या विचारांना समजून घेण्याला सार्थकता लाभणार आहे. नाहीतर केवळ हा फक्त एक इव्हेंटच होईल. जाता जाता बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला फक्त एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि माझी जागा घेतो. हे म्हणजे हे संविधान जाणून घेणं का गरजेचं आहे. मी जरी तुम्हाला सांगत असलो की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय या तिन्ही क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व क्रांती केलेली असली तरी भावांनो आणि बहिणींनो, ही क्रांती अजूनही पूर्णत्वास गेलेली नाही. अजूनही अनेक समस्या आपल्या समाजामध्ये आहेत. अजूनही क्रांती अपूर्ण आहे. तुम्हाला जर का 25 नोव्हेंबर 1949 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये जे आपलं शेवटचं भाषण दिलं होतं, त्याच्यातला जो इशारा आहे तो जर लक्षात आला तरच ह्या क्रांतीला तुम्हाला लक्षात येईल, तरच ही क्रांती कशी यशस्वी करायची ती समजणार आहे. ते असं म्हणाले होते की 26 जानेवारी 1950 पासून आपण सर्वजण स्वतंत्र होणार आहोत. का तर संविधान त्या दिवशी लागू होणार आहे. पण आपण 2 तोंडाने चालत आहोत, असं शक्य नाही. म्हणजे एकीकडे आम्ही एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य या आधारावरती राजकीय समानता प्रस्थापित करतोय, पण काय तीच व्यवस्था सामाजिक आणि आर्थिक स्तरावर आहे का? आमच्या इथं जर का अशा पद्धतीने समाज व्यवस्था असेल, जात व्यवस्था असेल, तर मग अशा वेळेला इथली व्यक्ती आणि इथली व्यक्ती या दोघांना एक मूल्य असेल का? मुद्दा येतोय का लक्षात? बाबासाहेब काय सांगत होते, म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये जसं एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य ही संकल्पना आहे, तशीच सामाजिक स्तरावरती एक व्यक्ती आणि एक मत, एक मूल्य ही व्यवस्था प्रस्थापित झालेली आहे का? म्हणजे समाजातल्या या घटकाला जेवढं, घटकातील एका व्यक्तीला जेवढं मूल्य आहे तेच इथल्या घटकातल्या वेगवेगळ्या समाजातल्या व्यक्तींना मिळेल का? मिळतंय का? म्हणजे ते मिळायला पाहिजे. तिथं सुद्धा एक व्यक्ती, एक मूल्य आलं पाहिजे. सोबतच आर्थिक स्तरावर सुद्धा आम्हाला एक व्यक्ती, एक मूल्य हे प्रस्थापित करावं लागेल. म्हणजे मुठभर लोकांच्या हातात संपत्ती, त्यांचं वेगळं मूल्य, आणि कामगार, गोरगरीब यांचं वेगळं मूल्य असं असून चालणार नाही. जसं आम्ही राजकीय स्तरावरती एक व्यक्ती, एक मूल्य प्रस्थापित केलेलं आहे, तसंच आम्हाला सामाजिक स्तरावर सुद्धा आणि आर्थिक स्तरावर सुद्धा एक व्यक्ती, एक मूल्य ही व्यवस्था निर्माण करावी लागेल. आणि म्हणूनच आम्ही सगळ्यात अगोदर जर का काही काम करायचं असेल तर ते काम कोणतं करावं लागेल, तर या राजकीय लोकशाहीचा वापर करून तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना, हे त्या संविधान सभेतलं भाषण आहे, मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. तुमच्याकडे पुस्तक असेल, तुम्ही वाचलं असेल, त्यावेळेला ते असं म्हटले होते की राजकीय लोकशाहीचा वापर करून तुम्हाला, मला जर का सगळ्यात अगोदर जर काही करायचं असेल तर ते काम आपण काय करावं लागेल, तर आपल्या सामाजिक आणि आर्थिक या क्षेत्रांमध्ये सुद्धा आम्हाला लोकशाहीची स्थापना करावी लागेल की जी एक व्यक्ती, एक मूल्य या बेसवर आधारित असेल. आणि जर का आम्ही हे सगळं करण्यात अपयशी ठरलो तर लक्षात ठेवा, या समाज व्यवस्थेचे बळी ठरलेली लोक हीच लोक, आम्ही जो लोकशाहीचा हा जो काही मत प्रयासाने जो काही डोलारा उभा केलेला आहे तो उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. हा बाबासाहेबांचा इशारा आहे, लक्षात ठेवा. आणि हा इशारा जर प्रत्यक्षात येऊ द्यायचा नसेल आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधानाच्या माध्यमातून जी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्रांतीच्या माध्यमातून तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना जे संपूर्ण स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे, त्या स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने जर का आम्हाला जर का उपभोग घ्यायचा असेल तर तो घेत असताना बंधू आणि भगिनींनो, आम्हाला बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गानुसार, मंत्रानुसारच काम करावं लागेल. आणि तो मंत्र होता, शिका,
संघटित व्हा, पुढचं तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांचा पाठ आहे. मग जर का संविधान क्रांती सक्सेस करायची असेल, ती जर का प्रत्यक्षात उतरवायची असेल, तर भावांनो पहिल्यांदा ही क्रांती आम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकावी लागेल, समजून घ्यावी लागेल. असे समजून घेतलेली लोक एकत्रित संघटित झाले पाहिजे आणि मग त्या संघटित झालेल्या लोकांकडनं संविधानिक मार्गाने संघर्ष होऊन या क्रांतीला यशस्वी झालं पाहिजे. जाता जाता फक्त माझी एक जी मागणी आहे सातत्याने, जी मी सगळीकडे करतोय, तिचा फक्त पुनरुच्चार करायला नाही माझी जागा घेईल. ती मागणी अशी आहे, लक्षात घ्या, संविधान म्हटलं की आमच्या सगळ्यांच्या डोक्यात फक्त काही मुद्दे येतात. त्या एका विशिष्ट जातीसाठी आहे, विशिष्ट धर्मासाठी आहे, विशिष्ट लोक त्याचे लाभार्थी आहेत, त्यांनाच त्याचा फायदा मिळतो, आमचा काय संबंध आहे, अशा पद्धतीची भूमिका सातत्याने समाज घटकांमध्ये चर्चा करताना मी अनुभवत असतो. अशा वेळेला माझी एक सातत्याने मागणी आहे, मी तुम्हाला पहिलेच बोललो की कोणतंही शासन असू दे, अगदी नगरपालिकेपासून ते संसदेपर्यंत जे काही कायदे बनतात, ज्या काही योजना येतात, त्या सगळ्याच्या सगळ्या या संविधानात असलेल्या अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी होतात. अशा वेळी माझी मागणी लक्षात घ्या, अशा वेळी सरकार कोणतंही असू दे, यंत्रणा कोणतीही असू दे, त्यावेळेला तुम्ही जो काही कायदा आणाल, जी काही योजना आणाल, त्या योजनेबद्दल, त्या कायद्याबद्दल तुम्ही हवी तितकी स्वतःची पाठ थोपटून घ्या, स्वतःचं कौतुक करून घ्या. आमचं काही म्हणणं नाही, म्हणणं फक्त एकच आहे का तुम्ही जी काही योजना आणाल, जो काही कायदा आणाल, त्या कायद्याच्या खाली एक तळटीप टाका की सदर कायदा, सदर योजना ही संविधानाच्या या अनुच्छेदानुसार लागू करण्यात आलेली आहे. हा, महत्व लक्षात नाही आलं तुमच्या अजून इथे काय. ज्या वेळेला अर्ध तिकीट जेव्हा माझ्या भगिनी घेतील, त्यावेळेला लिहिलेलं असेल संविधानाच्या अनुच्छेद 15च्या खंड 3 नुसार. मग माझ्या इतर बौद्धेतर भगिनींना हा प्रश्न पडेल का, संविधानाने माझ्यासाठी काय केलंय? लाडकी बहीण योजना जेव्हा फॉर्म भरेल, त्या फॉर्मवरती कोपऱ्यात असं लिहिलेलं असेल अनुच्छेद 15च्या खंड 3 नुसार. किंवा तुम्ही जेव्हा राशन घ्यायला जाल, तेव्हा त्याच्यावरती लिहिलेलं असेल संविधानाच्या अनुच्छेद 47 नुसार. जेव्हा तुम्ही शिक्षणाचा मोफत अधिकार वापराल, तेव्हा त्याच्यावर लिहिलेलं असेल संविधानाच्या अनुच्छेद 21च्या खंड क नुसार. जेव्हा तुम्ही आरक्षणाचा लाभ घ्याल, त्यावर लिहिलेलं असेल संविधानाच्या अनुच्छेद 16च्या खंड 4 नुसार ओबीसी बांधवांसाठी. म्हणजे प्रत्येक कायदा, प्रत्येक योजना ज्याचा लाभ प्रत्येक भारतीय घेतो, मग तो कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, परंतु संविधानाचा जेव्हा मुद्दा येतो, तेव्हा माझ्यासाठी संविधानाने काय केलंय हा जो प्रश्न त्याच्या मनात येतो, तर तो प्रश्न जेव्हा हे कायदे हे संविधानाने मिळालेले आहेत आणि त्याचा लाभार्थी मी आहे, हे जेव्हा त्याला प्रकर्षाने कळेल, तेव्हा त्याच्या लक्षात येईल की अरे या संविधानाच्या माध्यमातून विश्वरत्न बाबासाहेबांनी, म्हणजे कालपर्यंत जो प्रश्न होता की काय केलंय, प्रश्न असा असेल काय काय केलंय. मुद्दा येतोय लक्षात. हा, आणि हे जर का त्यांना जाणून घ्यायचं असेल, तर या कायद्याच्या शेवटी एक तळटीप गरजेची आहे. ती टीप म्हणजे जो काही कायदा आहे, जी काही योजना आहे, ती संविधानाच्या या अनुच्छेदानुसार आहे, ही मांडणी करणं खूप गरजेचं आहे. असं जर झालं तर कुणालाच हा प्रश्न पडणार नाही की संविधानाने माझ्यासाठी काय केलं आहे. उलट हे त्यांना कळेल की संविधानाने माझ्यासाठी काय काय केलं आहे. आपण निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्याल. आपण गेल्या जवळजवळ 1 तास 20 मिनिटापासून हे संविधान नक्की काय आहे, ते कधी आणि कसं तयार झालं, त्याच्यात नक्की काय आहे, त्याने नक्की काय केलेलं आहे, ते कसं जाणून घ्यायचं आहे, ते जाणून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आणि ते संविधान घराघरापर्यंत पोहोचावं म्हणून वर्षाचे 365 दिवस आम्ही शासकीय आणि सामाजिक स्तरावर कसे प्रयत्न करत आहोत, हे आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. रंजनाताई, आपण आणि आपल्या टीमने मला इथे बोलवलं, आपल्या समोर विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली. परंतु भावांनो आणि बहिणींनो, जाता जाता फक्त एवढं सांगेल की संविधान हा फक्त भाषणाचा नव्हे तर वाचनाचा विषय आहे. आणि आजच्या दिवशी तुम्ही निश्चितच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली म्हणून या संविधानाच्या बाबतीमध्ये हे संविधान, त्यांचं कार्य भाषणातून नव्हे तर वाचनातून समजून घ्याल आणि त्यांच्या क्रांतीला यशस्वी होण्यासाठी आपला निश्चित हातभार लावाल, एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.